आणि तदनंतरचे बदल पाहता आता 52 उमेदवार, अतिशय ताकदीचे असणारे 52 उमेदवार आणि 53व्या नगराध्यक्ष पदासाठी दलित मित्र मनोहरराव वंजारे यांच्या कन्या पारवेताई प्रेमलताताई पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 52 जे काही उमेदवार आहेत तेही आपल्या समोर इथं आहेत आणि हे 52 उमेदवार ताकदीचे उमेदवार आहे, असं नाहीये की आणलाय उभा केलाय अशातला प्रकार नाहीये, अतिशय ताकदीचे उमेदवार आहे। मला वाटतं या समितीला निर्णय घेत असताना फार मोठी कसरत करावी लागेल उद्याच्या 25-26 तारखेला विड्रॉवलच्या वेळेस, कारण उमेदवारी मागणाऱ्याची संख्या इतकी होती की त्यातनं निवड करणं हे मोठं कठीण जात आहे आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बरोबरचे घटक पक्ष, मित्र पक्ष, शहरातले काही प्रभावी जे काही संघटना आहेत, राज्यात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, पक्ष आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन ही बीड नगरपालिकेची निवडणूक आम्ही सामोरं जातोय। माझा विश्वास आहे की बीड नगरपालिकेची निवडणूक अतिशय फरकानं अध्यक्षपदाच्या उमेदवार पारवेताई हे निश्चित विजयी होतील आणि बहुमत निसंदेह निसंकोचपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळेल, यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण नाही। जे उमेदवार आहेत, तुम्ही 52 उमेदवार सांगितलं, एकीकडे शासन म्हणते की महिलांना आरक्षण द्या, पण याच्यात एकही महिला उमेदवार नाही, सरकार ते महिलांची आरक्षण द्या। हे तुम्हालाही माहिती आहे, महिला उमेदवार आहेत, काही कारणास्तव अजून काही उद्या स्क्रुटनीच्या दृष्टिकोनातनं काही कागदपत्र वगैरे गोळा करायला गेली, तुम्हालाही माहिती आहे। असे प्रश्न कसे विचारता? नाही साहेब, आता 6 वाजले। हा बोला। आपण म्हणणार की ताकदीचे उमेदवार, ताकद म्हणजे काय, बाहुबली का काय? त्याचे लोकमतातले आपण महाराष्ट्रात आहोत। मी तुम्हालाच पाहत होतो। तुमच्याकडे नोंद नसेल, कदाचित पहिल्यापासून आहे तुमच्याकडे, त्याच्या तारखा द्याव्या लागतील प्रत्येकाच्या। मला मी तुम्हाला कळवतो म्हणलं मी त्याला। शिवसेना शिंदे गट आहे आणि जगताप इथं आहेत, ते शिवसंग्रामचे अप्पा कोलंगडे आहेत इथं तुमच्या समोर आहेत, सुहास पाटील आले, सुहास आहेत का? सुहासही आहे भैया। ऐन वेळेला जे सोडून गेले त्यामुळे पक्षाचा रस्ता साफ झाला का तुमची अडचण दूर झाली? मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल। तुम्हाला रस्ता येताना साफ वाटला का अडचण आली वर येताना, हे तुम्ही सांगू शकाल? मित्र पक्षांना यथावकाश ती यादी तुमच्याकडे देतोय। ज्या दिवशी छाननी होईल आणि आपलं छाननी झाल्यानंतर विड्रॉवलची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळवूया। अजूनही चर्चेत आहेत काही। कारण 52 तुम्ही आहे थोडे उपस्थितीत असं म्हणतात, त्या अर्थी काहीतरी फॉर्म्युला ठरवून ते अर्ज भरले गेले असतील असं नाही, अजूनही चर्चेत आहोत। मी म्हटलं तुम्हाला की 3-4 दिवसात हे सगळं काही उभा करण्याची ही वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत आहे की कुणाला ही जागा पाहिजे, कुणाला ती नकोय, हे चर्चेत आहे। राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिला होता बीड पालिकेसाठी, ज्या काही बंडाळी किंवा जे काही घडामोडी घडल्या त्यामुळं अलायन्स करण्याची आणि सगळ्यांना सोबत घेऊन वाटाघाटी करण्याची वेळ राष्ट्रवादी त्यामुळं नाही मित्र पक्ष आहेत, राज्यातही आहे, इथंही आहे। शिवसेनेला किती जागा सोडल्या सांगितलं ना तुम्हाला तुमचं, तुम्ही लक्ष द्या। मी असं म्हटलं की छाननीच्या वेळेस चर्चेतनं आपण हा निर्णय करूया, चर्चेतनं करायचं आपल्याला वेळ कमी मिळाला ना 3 दिवसात हे सगळं काय। पण जी पक्षात घडामोड झाली ही अपेक्षित होती की अनपेक्षित? मला तसं नाही म्हणता यायचं, अध्यक्ष आहेत बाजूला, हो ती चर्चा, ते सूर तसे दिसतच होते। भैयासाहेब, आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कसा शोधला आणि कसा आपल्याला, आपण त्याला आपल्याकडे अनेक उमेदवार असतील त्यापैकी आपण नेमकी कोणती त्याला क्रायटेरिया काय?
पप्पू कागदे हे एक नाव चर्चेत होतं, ऐन वेळेला ते नाव बाजूला जाऊन पारवेताईचं नाव. नेमकं कारण काय? हे सगळं काय घडलं? असं आहे की हे उमेदवार जे काही इथलचे आहेत हे बसून चर्चेत नाही उमेदवार निश्चित केलेले. अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे, राज्याचे जे काही नेते मंडळी आहे, सगळ्यांची ही नेते मंडळी यांनी इथलचा सर्वे केला. सर्वे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जी काही राष्ट्रवादीची ही उत्तर भारतातली एक यंत्रणा आहे, त्यांनी सर्वे केला आणि त्यावेळेस मी नव्हतो, मी बाहेर होतो. परंतु विजयच्या अध्यक्षांच्या मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक 5-7 जण होते, त्यांच्या मोबाईलवर दादांनी फोन राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वेमध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अध्यक्षाचं उमेदवार. मग आता रिपाई आपल्यासोबत आहे का नाही? कालपर्यंत सोबत असणार रिपाई राहील ना सोबत. हो, का निश्चित त्यांची नाराजी असू शकेल, संजय बोललं पाहिजे ते बोलूया. साहेब, या निवडणुकीनिमित्त बीडमध्ये पंडित विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष निर्माण झालाय, तर गेवराईमध्ये देखील तुम्ही पाहता की पवार आहेत आणि पंडित आहेत ते एकत्र आले. या सर्व बाबींना तुम्ही कसं उत्तर देताय? कारण की नवा गेवराईचं उत्तर तुमच्याकडे असेल असं वाटतं मला. दोघं एकत्रित झाले, ते एक 10 वर्ष आमदार होते, एक 15 वर्ष होते, ते दोघं एकत्रित होत आहेत. त्याचं उत्तर मला वाटतं तुमच्यापाशी बोलकं आहे. हे सगळं काय मी सांगावं तुम्हाला असं वाटतं का परत एकदा गेवराई हे सगळे एकत्रित यावे. कालपर्यंत जे म्हणत होते की मी निवडून अपक्ष उभा राहणार आहेत, तर म्हणजे त्यावेळेसचे विद्यमान आमदार अपक्ष उभे राहिले, ते म्हणले मी निवडून आलो तरी मी भाजपात जाणार नाही. बोर्ड फाडणारे अजूनही ते चेहरे समोरच आहे. आज भाजपात जाण्याचं दोघांनाही तडजोड करून भाजपात जाण्याचं का त्यांच्यावर वेळ यावी काय नाही ते त्याचा आपण विचार केलेला बरं राहील. ते तडजोड करून म्हणजे कुठली काय तडजोड केली? काय माहिती, त्यांना विचारलं पाहिजे. हो नाही, तुम्ही तडजोड केली म्हणलंय. नाही हे पहा बालाजी, एक 15 वर्ष आमदार होते, मंत्री होते आणि एक 10 वर्ष. काही तर तडजोड झाल्याशिवाय दोघं एकत्रित बसलेले नाहीत ना. काय तडजोड झाली ती तुम्ही शोधून काढली पाहिजे ना बालाजी. सगळंच आम्ही करायचं असं कसं होईल बालाजी? काही तुम्ही केलं पाहिजे, काही आम्ही केलं पाहिजे. फार दिवसानंतर भेटलोय आपण, बोलत राहा. शहरामध्ये मूलभूत प्रश्नच मार्गी लागलेले नाही. तुमच्याकडे जे उमेदवार आहेत ते रनिंग नगरसेवक होते मागं, त्यांच्या वॉर्डमध्ये पाहिलं तर असंख्य समस्या आहेत. तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागणार आहेत. जनतेसमोर जाताना काय विजन असणार आहे विकासाचं? मूळ राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्याबरोबर चर्चा केली असता हे तुम्हाला स्पष्ट दिसत त्यांचं विजन. शहरातले प्रमुख 90% ट्रॅफिक असणारे रस्ते त्यांनी म्हणजे निश्चित केलेले की शहरात एकूण ज्या रस्त्यांवरची 90% ट्रॅफिक वाहते, पहिल्यांदा त्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय ते करतायत. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता. ह्या 3 बाबी महत्वाच्या आहेत. याच्यापेक्षा वेगळं काय असू शकेल असं वाटत नाही. शहर हे व्यावसायिकांचं शहर आहे. मायक्रो मायनॉरिटी इथं आलेली. आपण जे 12 बलुतेदार म्हणतो ते इथं आलेले. ऊस तोडीला जाणाऱ्यांचं यांच्यातलं प्रमाण अत्यल्प आहे. यांना काय पाहिजे? सामाजिक सुरक्षा पाहिजे यांना. मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत दादा आणि आपले पालकमंत्री आहेत. त्या 3 बाबी देणं हे सहज शक्य होईल. स्वच्छता, पिण्याचं पाणी, रस्ते आणि सामाजिक सुरक्षा. व्यावसायिकांना काय पाहिजे? त्यांना संधी पाहिजे, एक सामाजिक सुरक्षा पाहिजे. लहान लहान समाज आहे संख्येनं आणि या समाजाला सुरक्षा देण्याचं काम तर आहेच आहे प्रशासनाचं. तेवढं काम निश्चित करतं. फार माझं संपेल, फार मोठा एजेंडा घेऊन आपण चालत नाही आणि जरूर हे कामं करायचे. आता हे का नाही झाले म्हणून आपण जे काही विचारत होता ते दुसऱ्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे. जिथून आपण आलात त्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे. आणि आपण मला खात्री आहे तुम्ही विचारताल म्हणून, कारण एरवी मी तुमच्या सोशल मीडियामध्ये पाहतो सगळ्याच बाबी तपासून घ्याव्यात असं माझं मत आहे. बोला साहेब, माझाच एक प्रश्न आहे. पंडित आणि क्षीरसागर असा संघर्ष बीडमध्ये लक्ष द्या, काय म्हणतात लक्ष तुम्ही उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण की ते असं म्हणतात की बाहेरनं काही लोक येत आहेत आणि ही निवडणूक हाती घेत आहेत असा थेट आरोप त्यांचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे असं वाटतं. आणि त्याला जोडूनच म्हणजे बीडची जनता बाहेर राजुरी काय, बीड काय, गेवराई काय,
राजुरीहून येणारे बाहेरचे आहेत, गेवराईहून येणारे बाहेरचे. आणि मला असं वाटतं राजुरीकरांच्या अगोदर गेवराईकर इथं आलेले आहेत. आता त्याला साक्षीदार जे काय त्या घरातले, आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ जे काय दादा ते इथं आहेत. कैलासवासी काकू इथं नाहीये. त्या सांगू शकले असते की कोण अगोदर बीडला आलेले, म्हणून हा प्रश्न वादाचा होऊ शकेल. आणि चर्चेत जयदा क्षीरसागर चर्चेत आहेत की अजितदादाकडे ते येऊ लागलेले आहेत आणि त्यांनी जर प्रवेश केला तर पुन्हा पहिली पाडे बंद होईल. मला वाटतं हे पाहायला पाहिजे, हे तुम्ही पाहायला पाहिजे तपासून. मला माहित नाही या संदर्भात. तर मग काय करणार आता ते निर्णय कमाल आहे हो, ते निर्णय श्रेष्ठीने घेणे. एकदा आल्यानंतर शेजारच्या खुर्चीवर बसतील. काय आता एक मुद्दा उपस्थित केला तो आम्हाला पटला सुद्धा. दादा पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास होईल सर्वांना थोडं, पण त्या विकासासाठी विकास करणारे किंवा रस्ते बांधणारे, नाऱ्या बांधणारे सुद्धा बारामतीचेच कॉन्ट्रॅक्टर असावेत अशी चर्चा सुरू आहे. आणि ते आहेत का? चर्चा आणि वास्तव फरक आहे, फार मोठा अंतर आहे. चर्चा आणि वास्तव मध्ये अंतर आहे ना. तर असं काही घडलेलं दिसतं का तुम्हाला बारामतीचेच आल्याचे? लोक बोलतायत आहेत ना, बोलतायत नाही, दाखवा ना. नाही, आपल्याकडे नाल्या आणि रस्ते काय सुरेश सर एक मिनिट परत बोला. निवडणुकाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा, स्वच्छता, रस्ते, पाणी हा विषय केला. मात्र जोपर्यंत तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून वैयक्तिक नेते बसत होते त्यावेळेस त्यांना राजकीय सुरक्षा देण्याचं काम किंवा इतर जे घोटाळे आहेत त्याची चौकशी न करण्याचं काम नेमकं कुणी केलं होतं आणि आता नंतर त्या अनुषंगाने चौकशा वगैरे होणार. खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही जे काही चाललाय विषय मागे जे चाललेलं आहे, मला वाटतं योग्य वेळेस ज्यावेळेस इथं प्रचार करायला पालकमंत्री महोदय येतील त्यांना विचारलेलं बरं राहील. मी विद्यमान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपले जे काही सुरेश प्रश्न असतील मला ते. बीड पालिकेत पहिल्यांदाच पंडित कुटुंब, पंडित परिवार राजकीय नेतृत्व करते राष्ट्रवादी परिवारचं, राष्ट्रवादीचं नाही साहेब, पंडित कुटुंबीय करीत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जो समोर असेल भारतीय जनता पक्ष. आमचा पक्ष कुठल्याही कुटुंबावर चालत नाही. कुठलंही कुटुंब सोडून गेलं आज, आत्ता, काल, परवा तरी चालेल, पण पक्ष संपत नसतो. बॅनर हे पक्षाचं आहे, घड्याळाचं आहे. म्हणून कुणी असं समजायचं नाही की माझ्या घरावर हा पक्ष चालतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या श्रमावर, त्याच्या निष्ठेवर, त्यागावर चालणारा हा पक्ष आहे. निवेदन तुम्ही पहिल्यांदा करणं अपेक्षित करत होतं. नाही, तुम्ही दरवेळेस ऐका, मी कालच आपल्याला बोललो की आपण चौथा खांब आहे, की ह्या व्यवस्थेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये नेमकं तुम्हीच समाजाला दिशा देणारी माणसं असे जर प्रश्न विचारला की पंडित आणि क्षीरसागर नो हे मान्य नाही आम्हाला. नाही, आमचं ऐका ना. या नगरपालिकेची निवडणूक क्षीरसागर अशीच चर्चेली जाते, त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर द्या. असं काय, पक्षाची निवडणूक आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे मी, आणि पक्षानं दिलेली जबाबदारी जी काय ती पार पाडणं आमचं काम. सांगितलं तुम्हाला, प्यायचं पाणी, मूळ आपले रस्ते इतके भयंकर आहे, प्यायचं पाणी, रस्ते, स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा, बीड शहराचे हे व्यवहार वाढणं गरजेचं आहे, व्यावसायिकांना संधी मिळणं गरजेचं आहे, आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाचं आहे. भविष्यात अजितदादांना असा प्रश्न विचारणार आहे का की तुम्ही लोक असे सांभाळत आहेत की आम्हाला 3-4 दिवस पुन्हा ऐन टायमाला झोपा मिळत नाही, बरोबर आहे. तुम्हाला संधी देऊयात ना विचार. नाही, दत्ताभाऊ तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. कारण भरवशाच्या मशीनला लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा घरी तर पाहुणे येऊन बसलेले असते चहा पाण्याला, मग शेजारी पटकन जावं लागते, दूध आणावं लागतं. याच्यापेक्षा चांगली उत्तरं नंतर मी सुरेश बोला. नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवत असताना थेट अजितदादांना इथं कॉल करावा लागला. या अगोदर सुरेश एक मिनिट, अशा पद्धतीने हायटेक होत असेल किंवा पुन्हा आणखी काही विषय येऊ नये असा हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. सुरेश,
मूळ हे सगळं इतकं म्हणजे अडचणीतली वेळ होती. 3 दिवस शिल्लक होते. पण या संदर्भातल्या या 52 उमेदवारांचे निर्णय घेण्यासंदर्भात ही सगळी मंडळी आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते. राजेश्वर चव्हाण या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या, बैठकी घेतल्या. विजयनी यांनी या सगळ्यांनी या बैठकी घेतल्या, लोकांशी चर्चा केली. पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होतं की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा. म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्वे डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं तो सर्वे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा. ही त्यांची भूमिका मान्य केली. नाही, या अगोदरची याद्या वगैरे सोडा, ते आता जे घडलंय ते सांगितलं. पक्षाने जबाबदारी दिली आपल्यावर असं आपण म्हणाला, ही सामूहिक जबाबदारी. तर आपण कुठे वेळ जास्त देऊ शकतो? नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांना आमदार इथं आहेत, विजय इथं आहेत, मी तिथे आहेत. जर इथं कुणाला वाटलं ही एक सभा तर ते तिथं जातील, मी इथं. आणि मी एक मिनिट, मूळ अध्यक्षांनी सांगितलेलं आहे ही बीड नगरपालिकेची निवडणूक पुन्हा पंडित चव्हाणावर निर्भर असणारी निवडणूक नाहीये. पक्षाचा कार्यकर्ता असं होत नाही 3 दिवसात असे 52 लोक ताकदीचे उभा करणं इतकं सहज नाहीये. नाही, नगराध्यक्ष म्हणून ज्या उमेदवारांचा समोर त्यांचा काही संकल्प वगैरे आहे का? तुम्ही नेमकं काय म्हणून नगराध्यक्ष पदाची जबाबदारी घेताय? बोलतील, यथावकाश तुमच्याशी चर्चा करतील. हो, तुम्ही काळजी करू नका संजय. आणि तुम्हाला काही शंका आली संजय की बोलत चला. दादा आपण राष्ट्रवादीकडून वेगळ्या पक्षाकडून तयारी करत होते. ऐनवेळी तुम्हाला निर्णय बदलण्याची वेळ आली, कारण ज्या उमेदवारांचा तुमचा निश्चित होता तो टळला आणि यांना ऐनवेळी संधी द्यावी लागली, कारण विरोधी जे पक्ष आहेत त्यांच्याकडून इच्छुक होते असं समजतो. हे तुमचं व्यक्तिगत मत आहे. त्यांच्याशी आपण इथनं पाठवलेले 4-5 नावं पाठवले होते पक्षाला 5 नावं पाठवली होते. त्यातला निर्णय पक्षांनी करायचं होतं. इकडे होते तिकडे होते. तो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा प्रकारच्या जे काही बाहेर हे करतो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो, पण ते आम लोकांसाठी होता. आता पत्रकार सुद्धा त्यात गुंतले गेले. मला नाही त्याला जोडूनच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी इतर कोणत्याच पक्षाकडे मुलाखत किंवा अर्ज केलेला नाही याची खात्री आहे. नाही, आता इथं ज्यावेळेस उमेदवारी दिलेली आहे एका खात्री लायकच व्यक्तीला आपण देऊयात ना. असं कसं करता येईल आपल्याला? आणि दादा या ठिकाणी महायुतीचे आता भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही आपले मित्रपक्ष समोर एकमेकांच्या विरोधात जाणार आहेत. अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादीच्या सोबत येण्याची नेमकी आपली भूमिका आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये आपण राहावं. महायुतीमध्ये जर कुठला पक्ष नसेल, जो पक्ष आपल्याबरोबर युती करत त्याच्याबरोबर युती, आणि युती समाधानकारक आपल्या जागा जी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या समाधानकारक ती त्याच्याबरोबर राहा. आणि आता समाधानकारक माझे या ठिकाणी झालं म्हणून मी यांच्याबरोबर. भाजपसोबत आपली काही चर्चा झाली होती का? भाजपबरोबर बैठक झाली माझी. महायुतीमध्ये आमचे 3 पक्ष होते, त्यांच्या दोघांबरोबर माझी चर्चा झाली. दोघांकडे बी मी याद्या दिल्या. समाधान माझं इथं झालं, मी यांच्याबरोबर आलो. जो जे वांछिल तो ते लाभ. जागेमध्ये कमी जास्त झाला आम्हाला. काय राहिलं का? या निवडणुकीमध्ये नेमका मुख्य विरोधक कोण असणार? सुरेश, तुम्ही किती प्रश्न घेऊन आले? मुख्य विरोधक कोण असेल? मुख्य विरोधक या निवडणुकीमध्ये कोण असेल आणि मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे? समोर असलेला मुख्य विरोधक जे कोणी. आता पहिल्यांदा त्यांची आज उमेदवारी निश्चित केलेली आहे. उद्या विड्रॉल नंतर कळ काय कोणाची ताकद. साहेब, पक्षाचे स्टार प्रचार बीडला येणार आहेत. कोण येणार? राष्ट्रवादी पक्ष ठरवल ते. आणि तुमच्या मनात जे काय आहे ते पक्ष आता सांगितल्याशिवाय मला का सांगतायचं. साहेब, ज्या शेड्यूल कास्टसाठी जागा सुटली, पण तुमच्या मनातल्या शंका दूर होतील. बरं, ज्या शेड्यूल कास्टसाठी जागा सुटली बीड नगरपालिकेसाठी अध्यक्षपदासाठी, अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर त्या विशिष्ट समाजात काही बदल होईल का?
मला मी तुम्हाला मगा सांगितलं की हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत की जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत आणि मूळ आपल्या अजूनही बीड शहरात आता 90% ट्रॅफिकचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून आपण वेशीपर्यंत पहा रस्ता कसा झालेला, बलभीम चौक ते इकडपर्यंत पहा, त्यानंतर सिद्धिविनायक पहा, सिद्धिविनायक कॉलनीला जाणारा रस्ता ते पलीकडून येणार. शहरातले रस्ते इतके बखाल झालेले, शहरातल्या स्वच्छतेवर फार मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. हे सगळे मुद्दे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन मध्ये येतं हे सगळं, हे कामं व्हायला पाहिजे ना. याला जबाबदार कोण? आता या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्हाला जर मिळालेलं नसेल, उमेदवार म्हणून जे समोर आहे म्हणले मी तेच पाहतोय की तुम्ही अभ्यास करून आले का. भैयासाहेब आज आपल्यासोबत उमेदवार म्हणून जे लोक आहेत, 4-4, 5-5 नगरसेवक असणारे चेहरे आहेत आणि तरीही शहर बकाल आहे. त्यांनी 4-4, 5-5 वेळा सभागृहात केले ते आज आपण पुन्हा उमेदवार म्हणून मग नेमकं जे शहर बकाल आहे म्हणतात. असं आहे 2 दिवसापूर्वी आमदारांनी सांगितलं की शहर एवढं घाण आहे की आता कोणाला श्वास घेता येत नसेल. मग नेमकं ह्यांनी केलं काय आपल्या बरोबर? ते सदस्य होते, नगराध्यक्ष कधी नव्हते संजय. हा प्रश्न एक मिनिट, कदाचित तत्कालीन त्या लोकांनी यांचं ऐकलं न ऐकलं याचा आपण विचार करावा लागेल. पण आज अनिल इथं जे काही बरोबर आहे याच्यामुळं आमचा विश्वास याच्यासाठी वाढलेला आहे की नगरविकास खातंही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्याला आपलं शहराला मिळणारा निधी हा अधिकचा असेल, काम अधिक चांगलं होईल आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही म्हटले की हे अनुत्तरित राहणार नाही. आता मागं का झालं नाही आणि आपण मोकळा श्वास घेऊन संजय आत्ता बोलतायत त्यावेळेस का बोललं नाही असं मला म्हणता यायचं नाही संजय. नाही त्यावेळेस या 4 वर्षात तुम्ही भरपूर बोललात संजय, पण त्यावेळेस प्रशासक होता, बॉडी असताना बोलायला पाहिजे होतं ना संजय. पुढचा प्रश्न प्रशासक आपण सत्तेत आहोत, प्रशासकामुळे आपण भरपूर कामात आली. आजही 2 मग पुन्हा तोच प्रश्न येतो की प्रशासक 10 महिने संजय 10 महिने. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जे आहे तुमचे त्यांनी तुतारीकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती. काय नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तुमचे त्यांनी तुतारीकडे उमेदवारी मागितली होती, पण ऐन वेळी तुम्ही तुतारीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पळवलाय अशी चर्चा आहे. नाही ही आपली प्रेस आहे, म्हणजे कार्यक्रमची बैठक नाही ना तिथे प्रेस आहे. आता तुम्ही काही जर बोलायला लागला तुमच्या आपसातल्या चर्चेत याला अर्थ नाही. खरं नाही अहो असं नव्हतं, मी म्हणलं ना राष्ट्रवादी काँग्रेसची ती स्ट्रॅटेजी होती, ही स्ट्रॅटेजी होती ती. भैया उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नगराध्यक्ष कारभार करणार आहे का त्यांच्या वतीने दुसरा कोणी? या अगोदरचे काय अनुभव आहेत आपले? प्रत्यक्ष नगराध्यक्ष खुर्चीवर बसणार ते. तुम्ही अजितदादा सोबत काही दिवस काळ घालविला का? मी प्रतिप्रश्न पत्रकारांना तुम्हाला ती सवय लागायची राहायची काय बोलतील ना ते या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं गेले 30 ते 35 वर्ष ज्या एका कुटुंबानं ह्या शहराला बकाल करण्याचा विडा उचलला होता आणि तो त्यांनी पूर्ण केला. त्यामध्ये अनेकदा बदल करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. त्या अनुषंगानं आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याकरिता जिल्ह्याचे नेते तथा आमचे मार्गदर्शक माजी आमदार अमरसिंहजी पंडित साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, बीड नगर परिषद निवडणुकीचे निरीक्षक मुख्य निरीक्षक माजी आमदार संजय भाऊ दौंड, शिवसेनेचे आमच्या युतीमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप, आमदार विजयराजे पंडित साहेब, कल्याण काका आखाडे, फारुखजी पटेल साहेब,
कोलंगडे आप्पा, शिवसंग्रामचे कोलंगडे आप्पा, तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे आणि आपल्या समोर व्यासपीठावर उपस्थित 52चे 52 उमेदवार या निवडणुकीच्या अनुषंगाने ही जी पत्रकार परिषद होत आहे, काही कमी कालावधीमध्ये पक्षामध्ये बंडाळी झाल्यानंतर फक्त 2 दिवसाच्या काळामध्ये पक्षानं 52 ठिकाणी ताकदीचे उमेदवार देण्यात आलेले आहेत पक्षाच्या वतीनं आणि या शहराचा विकासाचा अनुशेष गेल्या 40 वर्षांचा भरून काढण्यासाठी आमची दलित भगिनी, मागासवर्गीय भगिनी प्रेमलताताई पारवे यांना पक्षानं, अजितदादांना आणि या शहरातील सर्व प्रमुख नेते मंडळींना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरवलेला आहे. या पुढील निवेदनाकरिता किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगानं मी भैयासाहेबांना विनंती करतो की त्यांनी बोला. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या 3-4 दिवसात बंडाळी म्हणा अथवा तुम्ही त्याला काय नाव द्यायचं तुम्ही ठरवा आणि तदनंतरचे बदल पाहता आता 52 उमेदवार, अतिशय ताकदीचे असणारे 52 उमेदवार आणि 53व्या नगराध्यक्ष पदासाठी दलित मित्र मनोहरराव वंजारे यांच्या कन्या पारवेताई, प्रेमलताताई पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 52 जे काही उमेदवार आहेत तेही आपल्या समोर इथं आहेत आणि हे 52 उमेदवार ताकदीचे उमेदवार आहे. असं नाहीये की आणलाय उभा केलाय अशातला प्रकार नाहीये. अतिशय ताकदीचे उमेदवार आहे. मला वाटतं या समितीला निर्णय घेत असताना फार मोठी कसरत करावी लागेल. उद्याच्या 25-26 तारखेला विड्रॉवलच्या वेळेस, कारण उमेदवारी मागणाऱ्याची संख्या इतकी होती की त्यातनं निवड करणं हे मोठं कठीण जात आहे आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बरोबरचे घटक पक्ष, मित्रपक्ष, शहरातले काही प्रभावी जे काही संघटना आहेत, राज्यात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, पक्ष आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन ही बीड नगरपालिकेची निवडणूक आम्ही सामोरं जातोय. माझा विश्वास आहे की बीड नगरपालिकेची निवडणूक अतिशय फरकानं अध्यक्षपदाच्या उमेदवार पारवेताई हे निश्चित विजयी होतील आणि बहुमत निसंदेह निसंकोचपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळेल. यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण नाही. हे जे उमेदवार आहेत, तुम्ही 52 उमेदवार सांगितलं, एकीकडे शासन म्हणते की महिलांना आरक्षण द्या, पण याच्यात एकही महिला उमेदवार नाही. सरकार ते महिलांची आरक्षण द्या. हे तुम्हालाही माहिती आहे, महिला उमेदवार आहेत. काही कारणास्तव अजून काही उद्या स्क्रुटनीच्या दृष्टिकोनातनं काही कागदपत्र वगैरे गोळा करायला गेले, तुम्हालाही माहिती आहे. प्रश्न कसे विचारतो? नाही साहेब, आता 6 वाजले. हा बोला. आपण म्हणणार की ताकदीचे उमेदवार, ताकद म्हणजे काय बाहुबली का काय? लोकमतातले, आपण महाराष्ट्रात आहोत. आपले जे उमेदवार आहेत मी तुम्हालाच पाहत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधीपासून सक्रिय आहे? तुमच्याकडे नोंद नसेल कदाचित, पहिल्यापासून आहे. तुमच्याकडे त्याच्या तारखा द्याव्या लागतील प्रत्येकाच्या. मला मी तुम्हाला कळवतो म्हणलं मी त्या. शिवसेना शिंदे गट आहे आणि जगताप इथं आहेत. ते शिवसंग्रामचे अप्पा कोलंगडे आहेत इथं तुमच्या समोर आहेत. सुहास पाटील आले. सुहास आहेत का? सुहासही आहे. भैया ऐन वेळेला जे सोडून गेले त्यामुळे पक्षाचा रस्ता साफ झाला का तुमची अडचण दूर झाली? मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल.
जागा वाटपात तुम्हाला रस्ता येताना साफ वाटला का अडचण आली वर येताना हे तुम्ही सांगू शकाल? किती मित्र पक्षांना किती जागा आपण कुठल्या पक्षाला किती देतो? यथावकाश ती यादी तुमच्याकडे देतोय. ज्या दिवशी छाननी होईल आणि आपलं छाननी झाल्यानंतर विड्रॉलची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळवूया. अजूनही चर्चेत आहेत काही. कारण 52 तुम्ही आहे थोडे उपस्थितीत असं म्हणतात त्या अर्थी काहीतरी फॉर्म्युला ठरवून ते अर्ज भरले गेले असतील असं नाही, अजूनही चर्चेत आहोत. मी म्हटलं तुम्हाला की 3-4 दिवसात हे सगळं काही उभा करण्याची ही वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत आहे की कुणाला ही जागा पाहिजे, कुणाला ती नको, हे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिला होता बीड पालिकेसाठी. ज्या काही बंडाळी किंवा जे काही घडामोडी घडल्या त्यामुळं अलायन्स करण्याची आणि सगळ्यांना सोबत घेऊन वाटाघाटी करण्याची वेळ राष्ट्रवादी त्यामुळं नाही. मित्र पक्ष आहेत, राज्यातही आहे, इथंही आहे. शिवसेनेला किती जागा सोडल्या सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही लक्ष द्या. मी असं म्हटलं की छाननीच्या वेळेस चर्चेतनं आपण हा निर्णय करूया. चर्चेतनं करायचं आपल्याला वेळ कमी मिळाला ना 3 दिवसात हे सगळं काय. पण पक्षात घडामोड झाली ही अपेक्षित होती की अनपेक्षित होती? मला तसं नाही म्हणता यायचं. अध्यक्ष आहेत बाजूला. हो, ही चर्चा ते सूर तसे दिसतच होते. भैयासाहेब, आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कसा शोधला आणि कसा आपल्याला आपण त्याला आपल्याकडे अनेक उमेदवार असतील त्यापैकी आपण नेमकी कोणती क्रायटेरिया काय? पप्पू कागदे हे एक नाव चर्चेत होतं. ऐन वेळेला ते नाव बाजूला जाऊन पारवेताईचं नाव. नेमकं कारण काय? हे सगळं काय करेल? असं आहे की हे उमेदवार जे काही इथलचे आहेत हे बसून चर्चेतनं हे उमेदवार निश्चित केलेले. अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे, राज्याचे जे काही नेते मंडळी आहे, सगळ्यांची ही नेते मंडळी यांनी इथलचा सर्वे केला. सर्वे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जी काही राष्ट्रवादीची ही उत्तर भारतातली एक यंत्रणा आहे, त्यांनी सर्वे केला आणि त्यावेळेस मी नव्हतो, मी बाहेर होतो. परंतु अध्यक्षांच्या मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक 5-7 जण होते, त्यांच्या मोबाईलवर दादांनी केला. राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वेमध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अध्यक्षाचं उमेदवार. मग आता रिपाई आपल्यासोबत आहे का नाही? कालपर्यंत सोबत असणार रिपाई राहील ना सोबत. हो, का निश्चित त्यांची नाराजी असू शकेल. संजय बोललं पाहिजे ते बोलूया. साहेब, या निवडणुकीनिमित्त बीडमध्ये पंडित विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष निर्माण झालाय. तर गेवराईमध्ये देखील तुम्ही पाहता की पवार आहेत आणि पंडित आहेत ते एकत्र आले. या सर्व बाबींना तुम्ही कसं उत्तर देताय? कारण की नवा गेवराईचं उत्तर तुमच्याकडे पशी असेल असं वाटतं मला. दोघं एकत्रित झाले. ते एक 10 वर्ष आमदार होते, एक 15 वर्ष होते. ते दोघं एकत्रित होत आहेत. त्याचं उत्तर मला वाटतं तुमच्यापाशी बोलकं आहे. हे सगळं काय मी सांगावं तुम्हाला असं वाटतं का परत एकदा गेवराई हे सगळे एकत्रित यावे. कालपर्यंत जे म्हणत होते की मी निवडून अपक्ष उभा राहणार आहेत, तर म्हणजे त्यावेळेसचे विद्यमान आमदार अपक्ष उभं राहिले. ते म्हणले मी निवडून आलो तरी मी भाजपात जाणार नाही. बोर्ड फाडणारे अजूनही ते चेहरे समोरच आहे. आज भाजपात जाण्याचं दोघांनाही तडजोड करून भाजपात जाण्याचं का त्यांच्यावर वेळ यावी काय नाही हे त्याचा आपण विचार केलेला बरा राहील. ते तडजोड करून म्हणजे कुठली काय तडजोड केली काय माहिती त्यांना विचारलं पाहिजे. हो नाही हे पा बालाजी एक 15 वर्ष आमदार होते, मंत्री होते आणि एक 10 वर्ष आहे. काही तर तडजोड झाल्याशिवाय दोघं एकत्रित बसलेले नाहीत ना. काय तडजोड झाली ती तुम्ही शोधून काढली पाहिजे ना बालाजी. सगळंच आम्ही करायचं असं कसं होईल बालाजी? काही तुम्ही केलं पाहिजे, काही आम्ही केलं पाहिजे. फार दिवसानंतर भेटलोय आपण बोलत शहरामध्ये मूलभूत प्रश्नच मार्गी लागलेले नाही. तुमच्याकडे जे उमेदवार आहेत ते रनिंग नगरसेवक होते मागं, त्यांच्या वार्डमध्ये पाहिलं तर असंख्य समस्या आहेत. तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागणार आहेत. जनतेसमोर जाताना काय विजन असणार आहे विकासाचं? मूळ राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्याबरोबर चर्चा केली असता हे तुम्हाला स्पष्ट दिसत त्यांचं विजन. शहरातले प्रमुख 90% ट्रॅफिक असणारे रस्ते त्यांनी म्हणजे निश्चित केलेले की शहरात एकूण ज्या रस्त्यांवरची 90% ट्रॅफिक वाहते पहिल्यांदा त्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय ते करतायत. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात
आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता. हे 3 बाबी महत्वाच्या आहेत. याच्यापेक्षा वेगळं काय असू शकेल असं वाटत नाही. शहर हे व्यावसायिकांचं शहर आहे. मायक्रो मायनॉरिटी इथं आलेली. आपण जे 12 बलुतेदार म्हणतो ते इथं आलेले. ऊस तोडीला जाणाऱ्यांचं यांच्यातलं प्रमाण अत्यल्प आहे. यांना काय पाहिजे? सामाजिक सुरक्षा पाहिजे यांना. मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत दादा आणि आपले पालकमंत्री आहेत. त्या 3 बाबी देणं हे सहज शक्य होईल. स्वच्छता, पिण्याचं पाणी, रस्ते आणि सामाजिक सुरक्षा. व्यावसायिकांना काय पाहिजे? त्यांना संधी पाहिजे, एक सामाजिक सुरक्षा पाहिजे. लहान लहान समाज आहे संख्येनं आणि या समाजाला सुरक्षा देण्याचं काम तर आहेच आहे प्रशासनाचं. तेवढं काम निश्चित करतं. फार माझं संपूर्ण फार मोठा एजेंडा घेऊन आपण चालत नाही आणि जरूर हे कामं करायचे. आता हे का नाही झाले म्हणून आपण जे काही विचारत होता ते दुसऱ्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे. जिथून आपण आलात त्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे. आणि आपण मला खात्री आहे तुम्ही विचारताल म्हणून, कारण एरवी मी तुमच्या सोशल मीडियामध्ये पाहतो सगळ्याच बाबी तपासून घ्याव्यात असं माझं मत आहे. बोला साहेब, माझा एक प्रश्न आहे. पंडित आणि क्षीरसागर असा संघर्ष बीडमध्ये लक्ष द्या. ते काय म्हणतात लक्ष तुम्ही उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण की ते असं म्हणतात की बाहेरनं काही लोक येत आहेत आणि ही निवडणूक हाती घेत आहेत असा थेट आरोप त्यांचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे असं वाटतं. आणि त्याला जोडूनच राजुरी काय, बीड काय, गेवराई काय? राजुरीहून येणारे बाहेरचे आहेत, गेवराईहून येणारे बाहेरचे. आणि मला असं वाटतं राजुरीकरांच्या अगोदर गेवराईकर इथं आलेले आहेत. आता त्याला साक्षीदार जे काय त्या घरातले, आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ जे काय दादा ते इथं आहेत. कैलासवासी काकू इथं नाहीये. त्या सांगू शकले असते की कोण अगोदर बीडला आलेले, म्हणून हा प्रश्न वादाचा होऊ शकेल. आणि जयदा क्षीरसागर चर्चेत आहेत की अजितदादाकडे जे येऊ लागलेले आहेत आणि त्यांनी जर प्रवेश केला तर पुन्हा पहिली पाडे बंद होते. मला वाटतं हे पाहायला पाहिजे. हे तुम्ही पाहायला पाहिजे तपासून. मला माहित नाही या संदर्भात. तर मग काय करणार? आता ते निर्णय कमाल आहे हो. ते निर्णय श्रेष्ठीने घेणे. एकदा आल्यानंतर शेजारच्या खुर्चीवर बसतील. आता एक मुद्दा उपस्थित केला तो आम्हाला पटला सुद्धा. दादा पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास होईल असं सर्वांना वाटतं. पण त्या विकासासाठी विकास करणारे किंवा रस्ते बांधणारे, नाऱ्या बांधणारे सुद्धा बारामतीचेच कॉन्ट्रॅक्टर असावेत अशी चर्चा सुरू आहे. आणि ते आहेत का? चर्चा आणि वास्तव फरक आहे. फार मोठा अंतर आहे. चर्चा आणि वास्तवामध्ये अंतर आहे ना. तर असं काही घडलेलं दिसतं का तुम्हाला बारामतीचेच आल्याचे? लोक बोलतायत आहेत ना. बोलतायत नाही, दाखवा ना. नाही, आपल्याकडे नाल्या आणि रस्ते काय? सुरेश सर एक मिनिट परत बोला. निवडणुकाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा, स्वच्छता, रस्ते, पाणी हा विषय केला. मात्र जोपर्यंत तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून वैयक्तिक नेते बसत होते त्यावेळेस त्यांना राजकीय सुरक्षा देण्याचं काम किंवा इतर जे घोटाळे आहेत त्याची चौकशी न करण्याचं काम नेमकं कुणी केलं होतं आणि आता नंतर त्या अनुषंगाने चौकशा वगैरे होणार. खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही जे काही चाललाय विषय मागे जे चाललेलं आहे, मला वाटतं योग्य वेळेस ज्यावेळेस इथं प्रचार करायला पालकमंत्री महोदय येतील त्यांना विचारलेलं बरं राहील. मी विद्यमान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपले जे काही सुरेश प्रश्न असतील मला ते बीड पालिकेत पहिल्यांदाच पंडित कुटुंब, पंडित परिवार राजकीय नेतृत्व करते राष्ट्रवादी परिवारचं. राष्ट्रवादीचं नाही साहेब, पंडित कुटुंबीय करीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जो समोर असेल भारतीय जनता पक्ष. आमचा पक्ष कुठल्याही कुटुंबावर चालत नाही. कुठलंही कुटुंब सोडून गेलं आज, आत्ता, काल, परवा तरी चालेल, पण पक्ष संपत नसतो. बॅनर हे पक्षाचं आहे, घड्याळाचं आहे. म्हणून कुणी असं समजायचं नाही की माझ्या घरावर हा पक्ष चालतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या श्रमावर, त्याच्या निष्ठेवर, त्यागावर चालणारा हा पक्ष आहे. निवेदन तुम्ही पहिल्यांदा करणं अपेक्षित करत होतं. नाही, तुम्ही दरवेळेस ऐका. मी कालच आपल्याला बोललो की आपण चौथा खांब आहे की ह्या व्यवस्थेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये नेमकं तुम्हीच
समाजाला दिशा देणारी माणसं असे जर प्रश्न विचारायला की पंडित आणि क्षीरसागर नो हे मान्य नाही आम्हाला, नाही आमचं ऐका ना या नगरपालिकेची निवडणूक पंडित क्षीरसागर अशीच चर्चेली जाते, त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर द्या. असं काय, पक्षाची निवडणूक आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे मी, आणि पक्षानं दिलेली जबाबदारी जी काय ती पार पाडणं आमचं काम. सांगितलं तुम्हाला, प्यायचं पाणी, मूळ आपले रस्ते इतके भयंकर आहे, प्यायचं पाणी, रस्ते, स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा या बीड शहराचे हे व्यवहार वाढणं गरजेचं आहे, व्यावसायिकांना संधी मिळणं गरजेचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाचं आहे. तुम्ही भविष्यात अजितदादांना असा प्रश्न विचारणार आहे का की तुम्ही लोक असे सांभाळत आहेत की आम्हाला 3-4 दिवस पुन्हा ऐन टायमाला झोपा मिळत नाही, बरोबर आहे. तुम्हाला संधी देऊयात ना विचार. नाही दत्ताभाऊ, तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. कारण भरवशाच्या मशीनला लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा घरी तर पाहुणे येऊन बसलेले असते चहा पाण्याला, मग शेजारी पटकन जावं लागते, दूध आणावं लागतं. याच्यापेक्षा चांगली उत्तरं नंतर मी इथून. सुरेश बोला. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवत असताना थेट अजितदादांना इथं कॉल करावा लागला. या अगोदर सुरेश एक मिनिट. अशा पद्धतीने हायटेक होत असेल किंवा पुन्हा आणखी काही विषय येऊ नये म्हणून असा हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. सुरेश, मूळ हे सगळं इतकं म्हणजे अडचणीतली वेळ होती, 3 दिवस शिल्लक होते, पण या संदर्भातल्या या 52 उमेदवारांचे निर्णय घेण्यासंदर्भात ही सगळी मंडळी आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते, राजेश्वर चव्हाण या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या, बैठकी घेतल्या, विजयनी यांनी या सगळ्यांनी या बैठकी घेतल्या, लोकांशी चर्चा केली, पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होतं की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा, म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्वे डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं तो सर्वे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा, ही त्यांची भूमिका मान्य. नाही, या अगोदरची याद्या वगैरे सोडा, ते आता जे घडलंय ते सांगितलं. पक्षाने जबाबदारी दिली आपल्यावर असं आपण म्हणाला, ही सामूहिक जबाबदारी. आपण कुठे वेळ जास्त देऊ शकू. नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आमदार इथं आहेत, विजय इथं आहेत, मी तिथे. जर इथं कुणाला वाटलं ही एक सभाला तर ते तिथं जातील, मी इथं. आणि मी एक मिनिट, मूळ अध्यक्षांनी सांगितलेलं आहे ही बीड नगरपालिकेची निवडणूक पुन्हा पंडित चव्हाणावर निर्भर असणारी निवडणूक नाहीये. पक्षाचा कार्यकर्ता असं होत नाही 3 दिवसात असे 52 लोक ताकदीचे उभा करणं इतकं सहज नाहीये. नाही, नगराध्यक्ष म्हणून ज्या उमेदवाराचा समोर त्यांचा काही संकल्प वगैरे आहे का, तुम्ही नेमकं काय म्हणून आता नगराध्यक्ष पदाची जबाबदारी घेताय? बोलतील, यथावकाश तुमच्याशी चर्चा करतील. हो, तुम्ही काळजी करू नका संजय, आणि तुम्हाला काही शंका आली संजय की बोलत चला. दादा आपण राष्ट्रवादीकडून वेगळ्या पक्षाकडून तयारी करत होते, ऐनवेळी तुम्हाला निर्णय बदलण्याची वेळ आली, कारण ज्या उमेदवार तुमचा निश्चित होता तो टाळा आणि यांना ऐनवेळी संधी द्यावी लागली, कारण विरोधी जे पक्ष आहेत त्यांच्या इच्छुक होते असं समजून. हे तुमचं व्यक्तिगत मत आहे. त्यांच्याशी आपण इथं पाठवलेले 4-5 नावं पाठवली होती पक्षाला 5 नावं पाठवली होती, त्यातला निर्णय पक्षाने करायचा होता. इकडे होते तिकडे होते, तो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा प्रकारच्या जे काही बाहेर हे करतो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो, पण ते आम लोकांसाठी होता. आता पत्रकार सुद्धा त्यात गुंतले गेले, माझं नाही. त्याला जोडूनच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी इतर कोणत्याच पक्षाकडे मुलाखत किंवा अर्ज केलेला नाही याची खात्री आहे नाही. आता इथं ज्यावेळेस उमेदवारी दिलेली आहे
एका खात्री लायकच व्यक्तीला आपण देऊयात ना, असं कसं करता येईल आपल्याला? आणि दादा या ठिकाणी महायुतीचे आता भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही आपले मित्रपक्ष समोर एकमेकांच्या विरोधात जाणार आहेत. अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादीच्या सोबत येण्याची नेमकी आपली भूमिका आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये आपण राहावं. महायुतीमध्ये जर कुठला पक्ष नसेल, जो पक्ष आपल्याबरोबर युती करत त्याच्याबरोबर युती आणि युती समाधानकारक आपल्या जागा जी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या समाधानकारक ती त्याच्याबरोबर राहा. आणि आता समाधानकारक माझे या ठिकाणी झालं म्हणून त्यांच्याबरोबर माजलगावात काय चर्चा झाली का? मग माजलगावात विरोधात भाजपसोबत आपली काही चर्चा झाली होती का? भाजपबरोबर बैठक झाली माझी. महायुतीमध्ये आणखी 3 पक्ष होते, त्यांच्या दोघांबरोबर माझी चर्चा झाली. दोघांकडे बी मी याद्या दिल्या. समाधान माझं इथं झालं, मी यांच्याबरोबर आलो. जो जे वांछील तो ते लावो. जागेमध्ये कमी जास्त झाला आम्हाला. काय राहिलं का? या निवडणुकीमध्ये नेमका मुख्य विरोधक कोण असणार? सुरेश, तुम्ही किती प्रश्न घेऊन आले? मुख्य विरोधक कोण असेल? मुख्य विरोधक या निवडणुकीमध्ये कोण असेल आणि मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे? समोर असलेला मुख्य विरोधक जे कोणी. आता पहिल्यांदा त्यांची आज उमेदवारी निश्चित केलेली आहे. उद्या विड्रॉल नंतर कळ काय कोणाची ताकद काय. साहेब, ज्या पक्षाचे स्टार प्रचार बीडला येणार आहेत, कोण येणार राष्ट्रवादी? पक्ष ठरवल ते. आणि तुमच्या मनात जे काय आहे ते पक्ष आता सांगितल्याशिवाय मला का सांगतायचं. साहेब, ज्या शेड्यूल कास्टसाठी जागा सुटली पण तुमच्या मनातल्या शंका दूर होतील बरं. त्या शेड्यूल कास्टसाठी जागा सुटली बीड नगरपालिकेसाठी अध्यक्षपदासाठी. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर त्या विशिष्ट समाजात काही बदल होईल का? मला मी तुम्हाला मगाच सांगितलं की हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत. की जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत आणि मूळ आपल्या अजूनही बीड शहरात आता 90% ट्रॅफिकचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून आपण वेशीपर्यंत पहा रस्ता कसा झालेला. बलभीम चौक ते इकडंपर्यंत पहा. त्यानंतर सिद्धिविनायक पहा. सिद्धिविनायक कॉलनीला जाणारा रस्ता ते पलीकडून येणारा. शहरातले रस्ते इतके बखाल झालेले. शहरातल्या स्वच्छतेवर फार मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. हे सगळे मुद्दे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन मध्ये येतं हे सगळं. हे कामं व्हायला पाहिजे ना. याला जबाबदार कोण? आता या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्हाला जर मिळालेलं नसेल. उमेदवार म्हणून जे समोर आहे म्हणले मी तेच पाहतोय की तुम्ही अभ्यास करून आले का? भैयासाहेब, आज आपल्यासोबत उमेदवार म्हणून जे लोक आहेत 4-4, 5-5 नगरसेवक असणारे चेहरे आहेत आणि तरीही शहर बकाल आहे. त्यांनी 4-4, 5-5 वेळा सभागृहात केले. ते आज आपण पुन्हा उमेदवार म्हणून मग नेमकं ते शहर बकाल आहे म्हणताय. असं आहे. 2 दिवसापूर्वी आमदारांनी सांगितलं की शहर एवढं घाण आहे की आता कोणाला श्वास घेता येत असेल. मग नेमकं ह्यांनी केलं का आपल्या बरोबर? ते सदस्य होते, नगराध्यक्ष कधी नव्हते संजय. हा प्रश्न एक मिनिट. कदाचित तत्कालीन त्या लोकांनी यांचं ऐकलं न ऐकलं याचा आपण विचार करावा लागेल. पण आज अनिल इथं जे काही बरोबर आहे याच्यामुळं आमचा विश्वास याच्यासाठी वाढलेला आहे की नगरविकास खातंही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्याला आपलं शहराला मिळणारा निधी हा अधिकचा असेल, काम अधिक चांगलं होईल आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही म्हटले की हे अनुत्तरित राहणार नाही. आता मागं का झालं नाही आणि आपण मोकळा श्वास घेऊन संजय आत्ता बोलतायत त्यावेळेस का बोललं नाही असं मला म्हणता यायचं नाही संजय. नाही त्यावेळेस या 4 वर्षात तुम्ही भरपूर बोललात संजय, पण त्यावेळेस प्रशासक होता. बॉडी असताना बोलायला पाहिजे होतं ना संजय. पुढचा प्रश्न प्रशासक आपण सत्तेत आहोत, प्रशासकामुळे आपण भरपूर कामात आली आताही 2 दिवसापूर्वी मग पुन्हा तोच प्रश्न येतो की प्रशासक 10 महिने संजय 10 महिने. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत तुमचे त्यांनी तुतारीकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती. काय? नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तुमचे त्यांनी तुतारीकडे उमेदवारी मागितली होती, पण ऐन वेळी तुम्ही तुतारीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पळवलाय अशी चर्चा आहे. नाही
ही आपली प्रेस आहे, म्हणजे कार्यक्रमची बैठक नाही ना तिथे प्रेस आहे. आता तुम्ही काही जर बोलायला लागला तुमच्या आपसातल्या चर्चेत याला अर्थ नाही. अहो असं नव्हतं. मी म्हणलं ना, राष्ट्रवादी काँग्रेसची ती स्ट्रॅटेजी होती, ही स्ट्रॅटेजी होती. भैया उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नगराध्यक्ष कारभार करणार आहे का त्यांच्या वतीने दुसरा कोणी? या अगोदरचे काय अनुभव आहेत आपले? प्रत्यक्ष नगराध्यक्ष खुर्चीवर बसणार ते. तुम्ही अजितदादा सोबत काही दिवस काळ घालविला का? मी प्रतिप्रश्न पत्रकारांना तुम्हाला अजून तुम्हाला ती सवय राहायची काय बोलतील ना ते अशी या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं गेले 30 ते 35 वर्ष ज्या एका कुटुंबानं ह्या शहराला बकाल करण्याचा विडा उचलला होता तो त्यांनी पूर्ण केला. त्यामध्ये अनेकदा बदल करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाच्या अनुषंगानं आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याकरिता जिल्ह्याचे नेते तथा आमचे मार्गदर्शक माजी आमदार अमरसिंहजी पंडित साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, बीड नगर परिषद निवडणुकीचे निरीक्षक मुख्य निरीक्षक माजी आमदार संजय भाऊ दौंड, शिवसेनेचे आमच्या युतीमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप, आमदार विजयराजे पंडित साहेब, कल्याण काका आखाडे, फारुखजी पटेल साहेब, कोलंगडे आप्पा, शिवसंग्रामचे कोलंगडे आप्पा, तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे आणि आपल्या समोर व्यासपीठावर उपस्थित 52 उमेदवार या निवडणुकीच्या अनुषंगाने ही जी पत्रकार परिषद होत आहे, काही कमी कालावधीमध्ये पक्षामध्ये बंडाळी झाल्यानंतर फक्त 2 दिवसाच्या काळामध्ये पक्षानं 52 ठिकाणी ताकदीचे उमेदवार देण्यात आलेले आहेत पक्षाच्या वतीनं. आणि या शहराचा विकासाचा अनुशेष गेल्या 40 वर्षांचा भरून काढण्यासाठी आमची दलित भगिनी, मागासवर्गीय भगिनी प्रेमलताताई पारवे यांना पक्षानं, अजितदादांना आणि या शहरातील सर्व प्रमुख नेते मंडळींना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरवलेला आहे. या पुढील निवेदनाकरिता किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगानं मी भैया साहेबांना विनंती करतो की त्यांनी बोला. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या 3-4 दिवसात बंडाळी म्हणा अथवा तुम्ही त्याला काय नाव द्यायचं तुम्ही ठरवा, आणि तदनंतरचे बदल पाहता आता 52 उमेदवार, अतिशय ताकदीचे असणारे 52 उमेदवार, आणि 53व्या नगराध्यक्ष पदासाठी दलित मित्र मनोहरराव वंजारे यांच्या कन्या पारवेताई प्रेमलताताई पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर 52 जे काही उमेदवार आहेत तेही आपल्या समोर इथं आहेत. आणि हे 52 उमेदवार ताकदीचे उमेदवार आहे, असं नाहीये की आणलाय उभा केलाय अशातला प्रकार नाहीये. अतिशय ताकदीचे उमेदवार आहे. मला वाटतं या समितीला निर्णय घेत असताना फार मोठी कसरत करावी लागेल उद्याच्या 25-26 तारखेला विड्रॉवलच्या वेळेस, कारण उमेदवारी मागणाऱ्याची संख्या इतकी होती की त्यातनं निवड करणं हे मोठं कठीण जात आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बरोबरचे घटक पक्ष, मित्रपक्ष, शहरातले काही प्रभावी जे काही संघटना आहेत
राज्यात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, पक्ष आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन ही बीड नगरपालिकेची निवडणूक आम्ही सामोरं जातोय. माझा विश्वास आहे की बीड नगरपालिकेची निवडणूक अतिशय फरकानं अध्यक्षपदाच्या उमेदवार पार्वताई हे निश्चित विजयी होतील आणि बहुमत निसंदेह निसंकोचपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळेल. यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण नाही. हे जे उमेदवार आहेत, तुम्ही 52 उमेदवार सांगितलं. एकीकडे शासन म्हणते की महिलांना आरक्षण द्या, पण याच्यात एकही महिला उमेदवार नाही. सरकार ती महिलांची आरक्षण द्या. हे तुम्हालाही माहिती आहे, महिला उमेदवार आहेत. काही कारणास्तव अजून काही उद्या स्क्रुटनीच्या दृष्टिकोनातनं काही कागदपत्र वगैरे गोळा करायला गेली, तुम्हालाही माहिती आहे. असे प्रश्न कसे विचारता? नाही साहेब, आता पावणे 6 वाजले. हा बोला. आपण म्हणणार की ताकदीचे उमेदवार, ताकद म्हणजे काय बाहुबली का काय त्याचे लोकमतातले आपण महाराष्ट्रात आहोत. आपले जे उमेदवार आहेत मी तुम्हालाच पाहत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधीपासून सक्रिय आहे? तुमच्याकडे नोंद नसेल कदाचित, पहिल्यापासून आहे. तुमच्याकडे त्याच्या तारखा द्याव्या लागतील प्रत्येकाच्या. मला मी तुम्हाला कळवतो म्हणलं मी त्या. शिवसेना शिंदे गट आहे, अनिल जगताप इथं आहेत. ते शिवसंग्रामचे अप्पा कोलंगडे आहेत इथं तुमच्या समोर आहेत. सुहास पाटील आहे. सुहास आहेत का? सुहासही आहे. भैया ऐन वेळेला जे सोडून गेले त्यामुळे पक्षाचा रस्ता साफ झाला तर तुमची अडचण दूर झाली. मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल. तुम्हाला रस्ता येताना साफ वाटला का अडचण आली वर येताना हे तुम्ही सांगू शकाल. मित्र पक्षांना किती जागा आपण कुठल्या पक्षाला यथावकाश ती यादी तुमच्याकडे देतोय. ज्या दिवशी छाननी होईल आम्ही आपलं छाननी झाल्यानंतर विड्रॉलची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळवूया. अजूनही चर्चेत आहेत काही. बावन तुम्ही आहे थोडे उपस्थितीत असं म्हणतात, त्या अर्थी काहीतरी फॉर्म्युला ठरवून ते अर्ज भरले गेले असतील असं नाही, अजूनही चर्चेत आहोत. मी म्हटलं तुम्हाला की 3-4 दिवसात हे सगळं काही उभा करण्याची ही वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत आहे की कुणाला ही जागा पाहिजे, कुणाला ती नको, हे चर्चेत आहे. राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिला होता बीड पालिकेसाठी. ज्या काही बंडाळी किंवा जे काही घडामोडी घडल्या त्यामुळं अलायन्स करण्याची आणि सगळ्यांना सोबत घेऊन वाटाघाटी करण्याची वेळ राष्ट्रवादी त्यामुळं नाही. मित्र पक्ष आहेत, राज्यातही आहे, इथंही आहे. शिवसेनेला किती जागा पडल्या सांगितलं ना तुम्हाला. तुमचं तुम्ही लक्ष द्या. मी असं म्हटलं की छाननीच्या वेळेस चर्चेतनं आपण हा निर्णय करूया. चर्चेतनं करायचं आपल्याला वेळ कमी मिळाला ना 3 दिवसात हे सगळं काय. जी पक्षात घडामोड झाली ही अपेक्षित होती की अनपेक्षित होती? मला तसं नाही म्हणता यायचं. अध्यक्ष आहेत बाजूला. हो, चर्चा ते सूर तसे दिसतच होते. भैयासाहेब, आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कसा शोधला आणि कसा आपल्याला आपण त्याला आपल्याकडे अनेक उमेदवार असतील त्यापैकी आपण नेमकी कोणती क्रायटेरिया काय? पप्पू कागदे हे एक नाव चर्चेत होतं. ऐन वेळेला ते नाव बाजूला जाऊन पारवेताईचं नाव. नेमकं कारण काय? हे सगळं काय असं आहे की हे उमेदवार जे काही इथलचे आहेत हे बसून चर्चेतनं हे उमेदवार निश्चित केलेले. अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे, राज्याचे जे काही नेते मंडळी आहे, सगळ्यांची ही नेते मंडळी यांनी इथलचा सर्वे केला. सर्वे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जी काही राष्ट्रवादीची उत्तर भारतातली एक यंत्रणा आहे, त्यांनी सर्वे केला आणि त्यावेळेस मी नव्हतो, मी बाहेर होतो. परंतु अध्यक्षांच्या मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक 5-7 जण होते, त्यांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला. राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वेमध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अध्यक्षाचं उमेदवार. मग आता रिपाई आपल्यासोबत आहे का नाही? कालपर्यंत सोबत असणार रिपाई राहील ना सोबत. हो, निश्चित त्यांची नाराजी असू शकेल संजय,
बोललं पाहिजे ते बोलूया. साहेब, या निवडणुकीनिमित्त बीडमध्ये पंडित विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष निर्माण झालाय, तर गेवराईमध्ये देखील तुम्ही पाहता की पवार आहेत आणि पंडित आहेत ते एकत्र आले. या सर्व बाबींना तुम्ही कसं उत्तर देताय? कारण की नवा गेवराईचं उत्तर तुमच्याकडे असेल असं वाटतं मला. दोघं एकत्रित झाले, ते एक 10 वर्ष आमदार होते, एक 15 वर्ष होते, हे दोघं एकत्रित होत आहे. त्याचं उत्तर मला वाटतं तुमच्यापाशी बोलकं आहे. हे सगळं काय मी सांगावं तुम्हाला असं वाटतं का परत एकदा गेवराई हे सगळे एकत्रित यावे. कालपर्यंत जे म्हणत होते की मी निवडून अपक्ष उभा राहणार आहेत, तर म्हणजे त्यावेळेसचे विद्यमान आमदार अपक्ष उभं राहिले, ते म्हणले मी निवडून आलो तरी मी भाजपात जाणार नाही. बोर्ड फाडणारे अजूनही ते चेहरे समोरच आहे. आज भाजपात जाण्याचं दोघांनाही तडजोड करून भाजपात जाण्याचं का त्यांच्यावर वेळ यावी काय नाही हे त्याचा आपण विचार केलेला बरं राहील. ते तडजोड करून म्हणजे कुठली काय तडजोड केली काय माहिती त्यांना विचारलं पाहिजे. हो नाही हे पा बालाजी, एक 15 वर्ष आमदार होते, मंत्री होते आणि एक 10 वर्ष आहे. काही तर तडजोड झाल्याशिवाय दोघं एकत्रित बसलेले नाहीत तर काय तडजोड झाली ती तुम्ही शोधून काढली पाहिजे ना बालाजी. सगळंच आम्ही करायचं असं कसं होईल बालाजी? काही तुम्ही केलं पाहिजे, काही आम्ही केलं पाहिजे. फार दिवसानंतर भेटलोय आपण बोलत शहरामध्ये मूलभूत प्रश्नच मार्गी लागलेले नाही. तुमच्याकडे जे उमेदवार आहेत ते रनिंग नगरसेवक होते मागं, त्यांच्या वॉर्डमध्ये पाहिलं तर असंख्य समस्या आहेत. तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागणार आहेत. जनतेसमोर जाताना काय विजन असणार आहे विकासाचं? मूळ राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्याबरोबर चर्चा केली असता हे तुम्हाला स्पष्ट दिसत त्यांचं विजन. शहरातले प्रमुख 90% ट्रॅफिक असणारे रस्ते त्यांनी म्हणजे निश्चित केलेले की शहरात एकूण ज्या रस्त्यांवरची 90% ट्रॅफिक वाहते पहिल्यांदा त्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय ते करतायत. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता. हे 3 बाबी महत्वाच्या आहेत. याच्यापेक्षा वेगळं काय असू शकेल असं वाटत नाही. शहर हे व्यावसायिकांचं शहर आहे. मायक्रो मायनॉरिटी इथं आलेली. आपण जे 12 बलुतेदार म्हणतो ते इथं आलेले. ऊस तोडीला जाणाऱ्यांचं यांच्यातलं प्रमाण अत्यल्प आहे. यांना काय पाहिजे? सामाजिक सुरक्षा पाहिजे यांना. मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत दादा आणि आपले पालकमंत्री आहेत. त्या 3 बाबी देणं हे सहज शक्य होईल. स्वच्छता, पिण्याचं पाणी, रस्ते आणि सामाजिक सुरक्षा. व्यावसायिकांना काय पाहिजे? त्यांना संधी पाहिजे, एक सामाजिक सुरक्षा पाहिजे. लहान लहान समाज आहे संख्येनं आणि या समाजाला सुरक्षा देण्याचं काम तर आहेच आहे प्रशासनाचं. तेवढं काम निश्चित करतं. फार माझं संपलं फार मोठा एजेंडा घेऊन आपण चालत नाही आणि जरूर हे कामं करायचे. आता हे का नाही झाले म्हणून आपण जे काही विचारत होतो ते दुसऱ्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे. जिथून आपण आलात त्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे. आणि आपण मला खात्री आहे तुम्ही विचारताल म्हणून, कारण एरवी मी तुमच्या सोशल मीडियामध्ये पाहतो सगळ्याच बाबी तपासून घ्याव्यात असं माझं मत आहे. बोला साहेब, माझाच एक प्रश्न आहे. पंडित आणि क्षीरसागर असा संघर्ष बीडमध्ये लक्ष द्या काय म्हणतात लक्ष तुम्ही उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण की ते असं म्हणतात की बाहेरनं काही लोक येत आहेत आणि ही निवडणूक हाती घेत आहेत असा थेट आरोप त्यांचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे असं वाटतं. राजुरी काय बीड काय गेवराई काय? राजुरीहून येणारे बाहेरचे आहेत, गेवराईहून येणारे बाहेरचे. आणि मला असं वाटतं राजुरीकरांच्या अगोदर गेवराईकर इथं आलेले आहेत. आता त्याला साक्षीदार जे काय त्या घरातले आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ जे काय दादा ते इथं आहेत. कैलासवासी काकू इथं नाहीये. त्या सांगू शकले असते की कोण अगोदर बीडला आलेले, म्हणून हा प्रश्न वादाचा होऊ शकेल. आणि चर्चेत जयदा क्षीरसागर चर्चेत आहेत की अजितदादाकडे ते येऊ लागलेले आहेत आणि त्यांनी जर प्रवेश केला तर पुन्हा पहिले पाडे बंद होईल. मला वाटतं हे पाहायला पाहिजे. हे तुम्ही पाहायला पाहिजे तपासून. मला माहित नाही या संदर्भात. तर मग काय करणार? आता ते निर्णय कमाल आहे हो. ते निर्णय श्रेष्ठीने घेणे एकदा आल्यानंतर शेजारच्या खुर्चीवर बसतील. आता एक मुद्दा उपस्थित केला तो आम्हाला पटला सुद्धा. दादा पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास होईल असं सर्वांना वाटतं. पण त्या विकासासाठी विकास करणारे किंवा रस्ते बांधणारे नाऱ्या बांधणारे सुद्धा बारामतीचेच कॉन्ट्रॅक्टर असावेत अशी चर्चा सुरू आहे. आणि ते आहेत का? चर्चा आणि वास्तव फरक आहे. फार मोठा अंतर आहे. चर्चा आणि वास्तवामध्ये अंतर आहे ना. तर
असं काही घडलेलं दिसतं का तुम्हाला बारामतीचेच आल्याचे? लोक बोलतायत आहेत ना, बोलतायत नाही, दाखवा ना. नाही, आपल्याकडे नाल्या आणि रस्ते काय सुरेश सर, एक मिनिट परत बोला. निवडणुकाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा, स्वच्छता, रस्ते, पाणी हा विषय केला. मात्र जोपर्यंत तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून वैयक्तिक नेते बसत होते त्यावेळेस त्यांना राजकीय सुरक्षा देण्याचं काम किंवा इतर जे घोटाळे आहेत त्याची चौकशी न करण्याचं काम नेमकं कुणी केलं होतं आणि आता नंतर त्या अनुषंगाने चौकशा वगैरे होणार? नाही, खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही जे काही चाललाय विषय मागे जे चाललेलं आहे, मला वाटतं योग्य वेळेस ज्यावेळेस इथं प्रचार करायला पालकमंत्री महोदय येतील त्यांना विचारलेलं बरं राहील. मी विद्यमान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपले जे काही सुरेश प्रश्न असतील मला ते बीड पालिकेत पहिल्यांदाच पंडित कुटुंब, पंडित परिवार राजकीय नेतृत्व करते राष्ट्रवादी नाही साहेब, पंडित कुटुंबीय करीत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जो समोर असेल भारतीय जनता पक्ष. आमचा पक्ष कुठल्याही कुटुंबावर चलत नाही. कुठलंही कुटुंब सोडून गेलं आज, आत्ता, काल, परवा तरी चालेल, पण पक्ष संपत नसतो. बॅनर हे पक्षाचं आहे, घड्याळाचं आहे. म्हणून कुणी असं समजायचं नाही की माझ्या घरावर हा पक्ष चालतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या श्रमावर, त्याच्या निष्ठेवर, त्यागावर चालणारा हा पक्ष आहे. हे निवेदन तुम्ही पहिल्यांदा करणं अपेक्षित केलं होतं. नाही, तुम्ही दरवेळेस ऐका, मी कालच आपल्याला बोललो की आपण चौथा खांब आहे, की ह्या व्यवस्थेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये नेमकं तुम्हीच समाजाला दिशा देणारी माणसं असे जर प्रश्न विचारला की पंडित आणि क्षीरसागर, नो, हे मान्य नाही आम्हाला. नाही, आमचं ऐका ना. या नगरपालिकेची निवडणूक क्षीरसागर अशीच चर्चेली जाते, त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर द्या. असं काय, पक्षाची निवडणूक आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे मी, आणि पक्षानं दिलेली जबाबदारी जी काय ती पार पाडणं आमचं काम. सांगितलं तुम्हाला, प्यायचं पाणी, मूळ आपले रस्ते इतके भयंकर आहे, प्यायचं पाणी, रस्ते, स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा, बीड शहराचे हे व्यवहार वाढणं गरजेचं आहे, व्यावसायिकांना संधी मिळणं गरजेचं आहे, आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाचं आहे. तुम्ही भविष्यात अजितदादांना असा प्रश्न विचारणार आहात का की तुम्ही लोक असे सांभाळत आहेत की आम्हाला 3-4 दिवस पुन्हा ऐन टायमाला झोपा मिळत नाही, बरोबर आहे. तुम्हाला संधी घेऊयात ना विचार. नाही, दत्ताभाऊ, तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. कारण भरोशाच्या मशीनला लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा घरी तर पाहुणे येऊन बसलेले असते चहा पाण्याला, मग शेजारी पटकन जावं लागते, दूध आणावं लागतं. याच्यापेक्षा चांगली उत्तरं नंतर मी इथून. सुरेश बोला. नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवत असताना थेट अजितदादांना इथं कॉल करावा लागला. सुरेश एक मिनिट. अशा पद्धतीने हायटेक होत असेल किंवा पुन्हा आणखी काही विषय येऊ नये म्हणून असा हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. सुरेश, मूळ हे सगळं इतकं म्हणजे अडचणीतली वेळ होती, 3 दिवस शिल्लक होते, पण या संदर्भातल्या या 52 उमेदवारांचे निर्णय घेण्यासंदर्भात ही सगळी मंडळी आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते, राजेश्वर चव्हाण या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या, बैठकी घेतल्या, विजयनी यांनी या सगळ्यांनी या बैठकी घेतल्या, लोकांशी चर्चा केली, पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होतं की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा, म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्वे डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं तो सर्वे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा, ही त्यांची भूमिका मान्य केली. नाही, या अगोदरची याद्या वगैरे सोडा, ते आता जे घडलंय ते सांगितलं. पक्षाने जबाबदारी दिली आपल्यावर असं आपण म्हणाला, ही सामूहिक जबाबदारी. आपण कुठे वेळ जास्त देऊ शकतो? नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत आमदार इथं आहेत, विजय इथं आहेत, मी तिथे
जर इथं कुणाला वाटलं ही एक सभाला तर ते तिथं जातील, मी इथं. यालाच लागून भविष्यात आणि विधानसभेची जबाबदारी अशीच मी असेल. एक मिनिट, मूळ अध्यक्षांनी सांगितलेलं आहे ही बीड नगरपालिकेची निवडणूक पुन्हा पंडित चव्हाणांवर निर्भर असणारी निवडणूक नाहीये. पक्षाचा कार्यकर्ता असं होत नाही 3 दिवसात असे 52 लोक ताकदीचे उभा करणं इतकं सहज नाहीये. नाही नगराध्यक्ष म्हणून ज्या उमेदवार आता समोर त्यांचा काही संकल्प वगैरे आहे का? तुम्ही नेमकं काय म्हणून आता नगराध्यक्ष पदाची जबाबदारी घेताय? बोलतील यथावकाश तुमच्याशी चर्चा करतील. हो, तुम्ही काळजी करू नका संजय. आणि तुम्हाला काही शंका आली संजय की बोलत चला. दादा आपण राष्ट्रवादीकडून वेगळ्या पक्षाकडून तयारी करत होते. ऐनवेळी तुम्हाला निर्णय बदलण्याची वेळ आली, कारण ज्या उमेदवार तुमचा निश्चित होता तो टळला आणि यांना ऐनवेळी संधी द्यावी लागली, कारण विरोधी जे पक्ष आहेत त्यांच्याकडून इच्छुक होते असं समजतो. हे तुमचं व्यक्तिगत मत आहे. त्यांच्याशी आपण इथनं पाठवलेले 4-5 नावं पाठवली होती पक्षाला 5 नावं पाठवली होती. त्यातला निर्णय पक्षाने करायचा होता. इकडे होते तिकडे होते. तो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा प्रकारच्या जे काही बाहेर हे करतो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो, पण ते आम लोकांसाठी होता. आता पत्रकार सुद्धा त्यात गुंतले गेले. मला नाही त्याला जोडूनच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी इतर कोणत्याच पक्षाकडे मुलाखत किंवा अर्ज केलेला नाही याची खात्री आहे. नाही, आता इथं ज्यावेळेस उमेदवारी दिलेली आहे एका खात्री लायकच व्यक्तीला आपण देऊयात ना. असं कसं करता येईल आपल्याला? आणि दादा या ठिकाणी महायुतीचे आता भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही आपले मित्रपक्ष समोर एकमेकांच्या विरोधात जाणार आहेत. अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादीच्या सोबत येण्याची नेमकी आपली भूमिका आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये आपण राहावं. महायुतीमध्ये जर कुठला पक्ष नसेल, जो पक्ष आपल्याबरोबर युती करत त्याच्याबरोबर युती आणि युती समाधानकारक आपल्या जागा जी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या समाधानकारक देईल त्याच्याबरोबर राहा. आणि आता समाधानकारक माझे या ठिकाणी झालं म्हणून यांच्याबरोबर भाजपसोबत आपली काही चर्चा झाली होती का? भाजपबरोबर बैठक झाली माझी. महायुतीमध्ये आणखी 3 पक्ष होते, त्यांच्या दोघांबरोबर माझी चर्चा झाली. दोघांकडे बी मी याद्या दिल्या. समाधान माझं इथं झालं, मी यांच्याबरोबर आलो. जो जे वांछील तो ते लाभ. जागेमध्ये कमी जास्त झाला आम्हाला. काय राहिलं का? या निवडणुकीमध्ये नेमका मुख्य विरोधक कोण असणार? सुरेश, तुम्ही किती प्रश्न घेऊन आले? मुख्य विरोधक कोण असेल? मुख्य विरोधक या निवडणुकीमध्ये कोण असेल आणि मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे? समोर असलेला मुख्य विरोधक जे कोणी. आता पहिल्यांदा त्यांची आज उमेदवारी निश्चित केलेली आहे. उद्या विड्रॉल नंतर कळ काय कोणाची ताकद. साहेब, ज्या पक्षाचे स्टार प्रचार बीडला येणार आहेत, कोण येणार? राष्ट्रवादी पक्ष ठरवल ते. आणि तुमच्या मनात जे काय आहे ते पक्ष आता सांगितल्याशिवाय मला का सांगता यायचं. भैयासाहेब, ज्या शेड्यूल कास्टसाठी जागा सुटली पण तुमच्या मनातल्या शंका दूर होतील. बरं, ज्या शेड्यूल कास्टसाठी जागा सुटली बीड नगरपालिकेसाठी अध्यक्षपदासाठी, अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर त्या विशिष्ट समाजात काही बदल होईल का? मला मी तुम्हाला मगा सांगितलं की हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत. की जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत आणि मूळ आपल्या अजूनही बीड शहरात आता 90% ट्रॅफिकचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून आपण वेशीपर्यंत पहा रस्ता कसा झाला. बलभीम चौक ते इकडपर्यंत पहा. त्यानंतर सिद्धिविनायक पहा. सिद्धिविनायक कॉलनीला जाणारा रस्ता ते पलीकडून येणारा. शहरातले रस्ते इतके बखाल झालेले, शहरातल्या स्वच्छतेवर फार मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. हे सगळे मुद्दे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन मध्ये येतं हे सगळं हे कामं व्हायला पाहिजे ना. याला जबाबदार आता या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्हाला जर मिळालेलं नसेल उमेदवार म्हणून जे समोर आहे म्हणले मी तेच पाहतोय की तुम्ही अभ्यास करून आले का. आज आपल्यासोबत उमेदवार म्हणून जे लोक आहेत 4-4, 5-5 नगरसेवक असणारे चेहरे आहेत आणि तरीही शहर बकाल आहे. त्यांनी 4-4, 5-5 वेळा सभागृहात केले.
ते आज आपण पुन्हा उमेदवार म्हणून लॉन्च करतोय. मग नेमकं जे शहर बकाल आहे म्हणताय, असं आहे. 2 दिवसापूर्वी आमदारांनी सांगितलं की शहर एवढं घाण आहे की आता कोणाला श्वास घेता येत नसेल. मग नेमकं ह्यांनी केलं का आपल्या उमेदवारांनी? ते सदस्य होते, नगराध्यक्ष कधी नव्हते संजय. त्यांच्या वार्डातलं काय? हा प्रश्न एक मिनिट, कदाचित तत्कालीन त्या लोकांनी यांचं ऐकलं न ऐकलं याचा आपण विचार करावा लागेल. पण आज अनिल इथं जे काही बरोबर आहे याच्यामुळं आमचा विश्वास याच्यासाठी वाढलेला आहे की नगरविकास खातंही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्याला आपलं शहराला मिळणारा निधी हा अधिकचा असेल, काम अधिक चांगलं होईल आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही म्हटले की हे अनुत्तरित राहणार नाही. आता मागं का झालं नाही आणि आपण मोकळा श्वास घेऊन संजय आत्ता बोलतायत त्यावेळेस का बोललं नाही असं मला म्हणता यायचं नाही संजय. आम्ही कायम बोलत आलो. नाही त्यावेळेस या 4 वर्षात तुम्ही भरपूर बोललात संजय, पण त्यावेळेस प्रशासक होता, बॉडी असताना बोलायला पाहिजे होतं ना संजय. पुढचा प्रश्न प्रशासकाचं आहे, प्रशासक आपण सत्तेत आहोत, प्रशासकामुळे आपण भरपूर कामात आली. आजही 2 दिवसापूर्वी मग पुन्हा तोच प्रश्न येतो की प्रशासक 10 महिने संजय 10 महिने. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत तुमचे, त्यांनी तुतारीकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती. काय? नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तुमचे, त्यांनी तुतारीकडे उमेदवारी मागितली होती, पण ऐन वेळी तुम्ही तुतारीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पळवलाय अशी चर्चा आहे. नाही ही आपली प्रेस आहे, म्हणजे कार्यक्रमची बैठक नाही ना तिथे प्रेस आहे. आता तुम्ही काही जर बोलायला लागला तुमच्या आपसातल्या चर्चेत याला अर्थ नाही. खरं नाही अहो असं नव्हतं. मी म्हणलं ना राष्ट्रवादी काँग्रेसची ती स्ट्रॅटेजी होती, ही स्ट्रॅटेजी होती ती. भैया उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नगराध्यक्ष कारभार करणार आहे का त्यांच्या वतीने दुसरा कोणी? या अगोदरचे काय अनुभव आहेत आपले? प्रत्यक्ष नगराध्यक्ष खुर्चीवर बसणार ते. तुम्ही अजितदादा सोबत काही दिवस काळ घालविला का? मी प्रतिप्रश्न पत्रकारांना तुम्हाला ती सवय राहायची काय बोलतील ना ते अशी या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं गेले 30 ते 35 वर्ष ज्या एका कुटुंबानं ह्या शहराला बकाल करण्याचा विडा उचलला होता तो त्यांनी पूर्ण केला. त्यामध्ये अनेकदा बदल करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाच्या अनुषंगानं आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याकरिता जिल्ह्याचे नेते तथा आमचे मार्गदर्शक माजी आमदार अमरसिंहजी पंडित साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, बीड नगर परिषद निवडणुकीचे निरीक्षक मुख्य निरीक्षक माजी आमदार संजय भाऊ दौंड, शिवसेनेचे आमच्या युतीमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप, आमदार विजयराजे पंडित साहेब, कल्याण काका आखाडे, फारुखजी पटेल साहेब, कोलंगडे आप्पा, शिवसंग्रामचे कोलंगडे आप्पा, तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे आणि आपल्या समोर व्यासपीठावर उपस्थित 52चे 52 उमेदवार या निवडणुकीच्या अनुषंगाने ही जी पत्रकार परिषद होत आहे, काही कमी कालावधीमध्ये पक्षामध्ये बंडाळी झाल्यानंतर फक्त 2 दिवसाच्या काळामध्ये पक्षानं 52 ठिकाणी ताकदीचे उमेदवार देण्यात आलेले आहेत पक्षाच्या वतीनं. आणि या शहराचा विकासाचा अनुशेष गेल्या 40 वर्षांचा भरून काढण्यासाठी आमची दलित भगिनी, मागासवर्गीय भगिनी प्रेमलताताई पारवे यांना पक्षानं, अजितदादांना आणि या शहरातील सर्व प्रमुख नेते मंडळींना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरवलेला आहे. या पुढील निवेदनाकरिता किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगानं मी
भैया साहेबांना विनंती करतो की त्यांनी बोला. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या 3-4 दिवसात मंडळी म्हणा अथवा तुम्ही त्याला काय नाव द्यायचं तुम्ही ठरवा, आणि तदनंतरचे बदल पाहता आता 52 उमेदवार, अतिशय ताकदीचे असणारे 52 उमेदवार, आणि 53व्या नगराध्यक्ष पदासाठी दलित मित्र मनोहरराव वंजारे यांच्या कन्या पारवेताई प्रेमलताताई पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर 52 जे काही उमेदवार आहेत तेही आपल्या समोर इथं आहेत. आणि हे 52 उमेदवार ताकदीचे उमेदवार आहे, असं नाहीये की आणलाय उभा केलाय अशातला प्रकार नाहीये. अतिशय ताकदीचे उमेदवार आहे. मला वाटतं या समितीला निर्णय घेत असताना फार मोठी कसरत करावी लागेल उद्याच्या 25-26 तारखेला विड्रॉवलच्या वेळेस, कारण उमेदवारी मागणाऱ्याची संख्या इतकी होती की त्यातनं निवड करणं हे मोठं कठीण जात आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बरोबरचे घटक पक्ष, मित्रपक्ष, शहरातले काही प्रभावी जे काही संघटना आहेत, राज्यात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, पक्ष आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन ही बीड नगरपालिकेची निवडणूक आम्ही सामोरं जातोय. माझा विश्वास आहे की बीड नगरपालिकेची निवडणूक अतिशय फरकानं अध्यक्षपदाच्या उमेदवार पारवेताई हे निश्चित विजयी होतील. आणि बहुमत निसंदेह निसंकोचपणे बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळेल, यात कुणाच्या मनात काही शंका असण्याचं काही कारण नाही. हे जे उमेदवार आहेत, तुम्ही 52 उमेदवार सांगितलं, एकीकडे शासन म्हणते की महिलांना आरक्षण द्या, पण याच्यात एकही महिला उमेदवार नाही. सरकार ती महिलांची आरक्षण द्या. हे तुम्हालाही माहिती आहे, महिला उमेदवार आहेत. काही कारणास्तव अजून काही उद्या स्क्रुटनीच्या दृष्टिकोनातनं काही कागदपत्र वगैरे गोळा करायला गेली, तुम्हालाही माहिती आहे. कसे विचारता? नाही साहेब, आता पावणे 6 वाजले. हा बोला. आपण म्हणणार की ताकदीचे उमेदवार, ताकद म्हणजे काय बाहुबली का काय? लोकमतातले आपण महाराष्ट्रात आहोत. आपले जे उमेदवार आहेत मी तुम्हालाच पाहत होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधीपासून सक्रिय आहे? तुमच्याकडे नोंद नसेल कदाचित, पहिल्यापासून आहे. तुमच्याकडे त्याच्या तारखा द्याव्या लागतील प्रत्येकाच्या. मला मी तुम्हाला कळवतो म्हणलं की शिवसेना शिंदे गट आहे आणि जगताप इथं आहेत. ते शिवसंग्रामचे अप्पा कोलंगडे आहेत इथं तुमच्या समोर आहेत. सुहास पाटील आहेत. सुहास आहेत का? सुहासही आहे. भैया ऐन वेळेला जे सोडून गेले त्यामुळे पक्षाचा रस्ता साफ झाला का तुमची अडचण दूर झाली? मला वाटतं ही उपस्थिती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाईल. तुम्हाला रस्ता येताना साफ वाटला का अडचण आली वर येताना हे तुम्ही सांगू शकाल. किती मित्र पक्षांना किती जागा आपण कुठल्या पक्षाला किती देतोय? यथावकाश ती यादी तुमच्याकडे देतोय. ज्या दिवशी छाननी होईल आणि आपलं छाननी झाल्यानंतर विड्रॉवलची तारीख संपायच्या अगोदर आपल्याला कळूया. अजूनही चर्चेत आहेत काही. कारण 52 तुम्ही आहे थोडे उपस्थितीत असं म्हणतात, त्या अर्थी काहीतरी फॉर्म्युला ठरवून ते अर्ज भरले गेले असतील असं नाही, अजूनही चर्चेत आहोत. मी म्हटलं तुम्हाला की 3-4 दिवसात हे सगळं काही उभा करण्याची ही वेळ आली होती आणि म्हणून अजूनही काही चर्चेत आहे की कुणाला ही जागा पाहिजे, कुणाला ती नको, हे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीनं स्वबळाचा नारा दिला होता बीड पालिकेसाठी. ज्या काही बंडाळी किंवा जे काही घडामोडी घडल्या त्यामुळं अलायन्स करण्याची आणि सगळ्यांना सोबत घेऊन वाटाघाटी करण्याची वेळ राष्ट्रवादी त्यामुळं नाही. मित्र पक्ष आहेत, राज्यातही आहे, इथंही आहे. शिवसेनेला किती जागा पडल्या सांगितलं ना तुम्हाला. तुमचं तुम्ही लक्ष द्या. मी असं म्हटलं की छाननीच्या वेळेस चर्चेतनं आपण हा निर्णय करूया. चर्चेतनं करायचं आपल्याला वेळ कमी मिळाला ना 3 दिवसात हे सगळं काय. पण पक्षात घडामोड झाली
ही अपेक्षित होती की अनपेक्षित होती? मला तसं नाही म्हणता यायचं. अध्यक्ष आहेत बाजूला. हो, ही चर्चा, ते सूर तसे दिसतच होते. भैयासाहेब, आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमका कसा शोधला आणि कसा आपल्याला, आपण त्याला आपल्याकडे अनेक उमेदवार असतील, त्यापैकी आपण नेमकी कोणती त्याला हे लावतो? पप्पू कागदे हे एक नाव चर्चेत होतं, ऐन वेळेला ते नाव बाजूला जाऊन पारवेताईचं नाव. नेमकं कारण काय? हे सगळं काय असं आहे की हे उमेदवार जे काही इथलचे आहेत हे बसून चर्चेत नाही उमेदवार निश्चित केलेले. अध्यक्षपदाचा जो काही उमेदवार आहे, राज्याचे जे काही नेते मंडळी आहे, सगळ्यांची ही नेते मंडळी यांनी इथलचा सर्वे केला. सर्वे करणारी यंत्रणा डिझाईन बॉक्स म्हणून जी काही राष्ट्रवादीची उत्तर भारतातली एक यंत्रणा आहे, त्यांनी सर्वे केला. आणि त्यावेळेस मी नव्हतो, मी बाहेर होतो, परंतु विजयच्या अध्यक्षांच्या मोबाईलवर निरीक्षक संजय दौंड अध्यक्ष यांच्या सगळ्यात आणि किमान एक 5-7 जण होते, त्यांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला. राजेश्वर चव्हाणांच्या मोबाईलवर दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की या सर्वेमध्ये या उमेदवाराच्या संदर्भातलं नाव निश्चित केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अध्यक्षाचं उमेदवार. मग आता रिपाई आपल्यासोबत आहे का नाही? कालपर्यंत सोबत असणार रिपाई राहील ना सोबत. हो, का निश्चित त्यांची नाराजी असू शकेल, संजय बोललं पाहिजे ते बोलूया. साहेब, या निवडणुकीनिमित्त बीडमध्ये पंडित विरुद्ध क्षीरसागर हा संघर्ष निर्माण झालाय, तर गेवराईमध्ये देखील तुम्ही पाहता की पवार आहेत आणि पंडित आहेत ते एकत्र आले. या सर्व बाबींना तुम्ही कसं उत्तर देताय? कारण की नवा गेवराईचं उत्तर तुमच्याकडे असेल असं वाटतं मला. दोघं एकत्रित झाले, ते एक 10 वर्ष आमदार होते, एक 15 वर्ष होते, हे दोघं एकत्रित होत आहेत. त्याचं उत्तर मला वाटतं तुमच्यापाशी बोलकं आहे. हे सगळं काय मी सांगावं तुम्हाला असं वाटतं का परत एकदा गेवराई? हे सगळे एकत्रित यावे. कालपर्यंत जे म्हणत होते की मी निवडून अपक्ष उभा राहणार आहे, तर म्हणजे त्यावेळेसचे विद्यमान आमदार अपक्ष उभे राहिले, ते म्हणले मी निवडून आलो तरी मी भाजपात जाणार नाही. बोर्ड फाडणारे अजूनही ते चेहरे समोरच आहे. आज भाजपात जाण्याचं दोघांनाही तडजोड करून भाजपात जाण्याचं का त्यांच्यावर वेळ यावी काय नाही, ते त्याचा आपण विचार केलेला बरं राहील. ते तडजोड करून म्हणजे कुठली काय तडजोड केली काय माहिती, त्यांना विचारलं पाहिजे. हो, नाही हे पा बालाजी, एक 15 वर्ष आमदार होते, मंत्री होते आणि एक 10 वर्ष. काही तर तडजोड झाल्याशिवाय दोघं एकत्रित बसलेले नाहीत तर काय तडजोड झाली ती तुम्ही शोधून काढली पाहिजे ना बालाजी. सगळंच आम्ही करायचं असं कसं होईल बालाजी? काही तुम्ही केलं पाहिजे, काही आम्ही केलं पाहिजे. फार दिवसानंतर भेटलोय आपण. शहरामध्ये मूलभूत प्रश्नच मार्गी लागलेले नाही. तुमच्याकडे जे उमेदवार आहेत ते रनिंग नगरसेवक होते मागं, त्यांच्या वार्डमध्ये पाहिलं तर असंख्य समस्या आहेत. तुमच्याकडे सत्ता आल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागणार आहेत. जनतेसमोर जाताना काय विजन असणार आहे विकासाचं? मूळ राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान आणि आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांच्याबरोबर चर्चा केली असता हे तुम्हाला स्पष्ट दिसत त्यांचं विजन. शहरातले प्रमुख 90% ट्रॅफिक असणारे रस्ते त्यांनी म्हणजे निश्चित केलेले की शहरात एकूण ज्या रस्त्यांवरची 90% ट्रॅफिक वाहते, पहिल्यांदा त्या रस्त्याच्या संदर्भातला निर्णय ते करतायत. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता. ह्या 3 बाबी महत्वाच्या आहेत. याच्यापेक्षा वेगळं काय असू शकेल असं वाटत नाही. शहर हे व्यावसायिकांचं शहर आहे. मायक्रो मायनॉरिटी इथं आलेली. आपण जे 12 बलुतेदार म्हणतो ते इथं आलेले. ऊस तोडीला जाणाऱ्यांचं यांच्यातलं प्रमाण अत्यल्प आहे. यांना काय पाहिजे? सामाजिक सुरक्षा पाहिजे. मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत दादा आणि आपले पालकमंत्री आहेत. ह्या 3 बाबी देणं हे सहज शक्य होईल. स्वच्छता, पिण्याचं पाणी, रस्ते आणि सामाजिक सुरक्षा. व्यावसायिकांना काय पाहिजे? त्यांना संधी पाहिजे, एक सामाजिक सुरक्षा पाहिजे. लहान लहान समाज आहे संख्येनं आणि या समाजाला सुरक्षा देण्याचं काम तर आहेच आहे प्रशासनाचं. तेवढं काम निश्चित करतं. फार माझं संपूर्ण फार मोठा एजेंडा घेऊन आपण चालत नाही आणि जरूर हे कामं करायचे. आता हे का नाही झाले म्हणून आपण जे काही विचारत होतात ते दुसऱ्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे. जिथून आपण आलात त्या प्रेसला आपण विचारलं पाहिजे. आणि आपण मला खात्री आहे तुम्ही विचारताल म्हणून, कारण एरवी मी तुमच्या सोशल मीडियामध्ये पाहतो
सगळ्याच बाबी तपासून घ्याव्यात असं माझं मत आहे. बोला. साहेब माझाच एक प्रश्न आहे. पंडित आणि क्षीरसागर असा संघर्ष बीडमध्ये इकडं लक्ष द्या, ते काय म्हणतात लक्ष द्या. तुम्ही उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण की ते असं म्हणतात की बाहेरनं काही लोक येत आहेत आणि ही निवडणूक हाती घेत आहेत असा थेट आरोप त्यांचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे असं वाटतं. आणि त्याला जोडूनच बीडची जनता राजुरी काय, बीड काय, गेवराई काय. राजुरीहून येणारे बाहेरचे आहेत, गेवराईहून येणारे बाहेरचे. आणि मला असं वाटतं राजुरीकरांच्या अगोदर गेवराईकर इथं आलेले आहेत. आता त्याला साक्षीदार जे काय त्या घरातले, आमच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ जे काय दादा ते इथं आहेत. कैलासवासी काकू इथं नाहीये. त्या सांगू शकले असते की कोण अगोदर बीडला आलेले. म्हणून हा प्रश्न वादाचा होऊ शकेल. आणि चर्चेत जयदा क्षीरसागर चर्चेत आहेत की अजितदादाकडे जे येऊ लागलेले आहेत आणि त्यांनी जर प्रवेश केला तर पुन्हा पहिली पाडे बंद होईल. मला वाटतं हे पाहायला पाहिजे, हे तुम्ही पाहायला पाहिजे. तपासून मला माहित नाही या संदर्भात. तर मग काय करणार आता ते निर्णय कमाल आहे हो. ते निर्णय श्रेष्ठीने घेणे. एकदा आल्यानंतर शेजारच्या खुर्चीवर बसतील. आता एक मुद्दा उपस्थित केला आणि तो आम्हाला पटला सुद्धा. दादा पालकमंत्री झाल्यानंतर शहराचा विकास सर्वांना तोडतो. पण त्या विकासासाठी विकास करणारे किंवा रस्ते बांधणारे, नाऱ्या बांधणारे सुद्धा बारामतीचेच कॉन्ट्रॅक्टर असावेत अशी चर्चा सुरू आहे. आणि ते आहेत का? चर्चा आणि वास्तव फरक आहे. फार मोठा अंतर आहे. चर्चा आणि वास्तवमध्ये अंतर आहे ना. तर असं काही घडलेलं दिसतं का तुम्हाला बारामतीचेच आल्याचे? लोक बोलतायत आहेत ना, बोलतायत नाही, दाखवा ना. नाही, आपल्याकडे नाल्या आणि रस्ते काय सुरेश सर एक मिनिट परत बोला. निवडणुकाच्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा, स्वच्छता, रस्ते, पाणी हा विषय केला. मात्र जोपर्यंत तुमच्या सुट्टीला गुटी लावून वैयक्तिक नेते बसत होते त्यावेळेस त्यांना राजकीय सुरक्षा देण्याचं काम किंवा इतर जे घोटाळे आहेत त्याची चौकशी न करण्याचं काम नेमकं कुणी केलं होतं आणि आता नंतर त्या अनुषंगाने चौकशा वगैरे होणार नाही. खुर्ची लावून तुम्ही जे काही चाललाय विषय मागे जे चाललेलं आहे, मला वाटतं योग्य वेळेस ज्यावेळेस इथं प्रचार करायला पालकमंत्री महोदय येतील त्यांना विचारलेलं बरं राहील. मी विद्यमान नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आपले जे काही सुरेश प्रश्न असतील मला ते बीड पालिकेत पहिल्यांदाच पंडित कुटुंब, पंडित परिवार राजकीय नेतृत्व करते. राष्ट्रवादी परिवारचं, राष्ट्रवादीचं नाही साहेब, पंडित कुटुंबीय करीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जो समोर असेल भारतीय जनता पक्ष. आमचा पक्ष कुठल्याही कुटुंबावर चालत नाही. कुठलंही कुटुंब सोडून गेलं आज, आत्ता, काल, परवा तरी चालेल, पण पक्ष संपत नसतो. बॅनर हे पक्षाचं आहे, घड्याळाचं आहे. म्हणून कुणी असं समजायचं नाही की माझ्या घरावर हा पक्ष चालतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्याच्या श्रमावर, त्याच्या निष्ठेवर, त्यागावर चालणारा हा पक्ष आहे. हे निवेदन तुम्ही पहिल्यांदा करणं अपेक्षित करत होतं. नाही, तुम्ही दरवेळेस ऐका. मी कालच आपल्याला बोललो की आपण चौथा खांब आहे की ह्या व्यवस्थेमध्ये, लोकशाही व्यवस्थेमध्ये नेमकं तुम्हीच समाजाला दिशा देणारी माणसं असे जर प्रश्न विचारला की पंडित आणि क्षीरसागर नो, ही मान्य नाही आम्हाला. नाही, आमचं ऐका ना. या नगरपालिकेची निवडणूक क्षीरसागर अशीच चर्चेली जाते. त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर द्या. असं काय, पक्षाची निवडणूक आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे मी आणि पक्षानं दिलेली जबाबदारी जी काय ती पार पाडणं आमचं काम. सांगितलं तुम्हाला. प्यायचं पाणी, मूळ आपले रस्ते इतके भयंकर आहे. प्यायचं पाणी, रस्ते, स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा, बीड शहराचे हे व्यवहार वाढणं गरजेचं आहे. व्यावसायिकांना संधी मिळणं गरजेचं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट महत्वाचं आहे. तुम्ही भविष्यात अजितदादांना असा प्रश्न विचारणार आहात का की तुम्ही लोक असे सांभाळत आहेत की आम्हाला 3-4 दिवस पुन्हा ऐन टायमाला झोपा मिळत नाही? बरोबर आहे. तुम्हाला संधी देऊयात ना विचार. नाही, दत्ताभाऊ, तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. कारण भरवशाच्या मशीनला लाद दिल्याच्या नंतर बाजूच्या माणसाचा घरी तर पाहुणे येऊन बसलेले असते चहा पाण्याला, मग शेजारी पटकन जावं लागते, दूध आणावं लागतं.
याच्यापेक्षा चांगली उत्तरं नंतर मी इथून सुरेश बोला. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवत असताना थेट अजितदादांना इथं कॉल करावा लागला. या अगोदर याद्या सुरेश एक मिनिट. अशा पद्धतीने हायटेक होत असेल किंवा पुन्हा आणखी काही विषय येऊ नये म्हणून असा हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही. सुरेश, मूळ हे सगळं इतकं म्हणजे अडचणीतली वेळ होती. 3 दिवस शिल्लक होते. पण या संदर्भातल्या या 52 उमेदवारांचे निर्णय घेण्यासंदर्भात ही सगळी मंडळी आणि संजय दौंड आणि राजेश्वर चव्हाण हे पक्षाचे निरीक्षक म्हणून ते होते आणि राजेश्वर चव्हाण या दोघांनी जे काय अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या, बैठकी घेतल्या. विजयनी यांनी या सगळ्यांनी या बैठकी घेतल्या, लोकांशी चर्चा केली. पण अध्यक्षाचा उमेदवार हा योग्य उमेदवार असावा आणि त्यांना वाटत होतं की सर्वे करून या संदर्भातला निर्णय व्हावा. म्हणून त्यांनी यांना कळवलं होतं की तो सर्वे डिझाईन बॉक्स नावाच्या एका कंपनीनं तो सर्वे करावा आणि त्या संदर्भातला निर्णय करावा. ही त्यांची भूमिका या मान्य. नाही, या अगोदरची याद्या वगैरे सोडा. ते आता जे घडलंय ते सांगितलं. पक्षाने जबाबदारी दिली आपल्यावर असं आपण म्हणाला. ही सामूहिक जबाबदारी. आपण कुठे वेळ टाकू शकतो. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आमदार इथं आहेत, विजय इथं आहेत, मी तिथे. जर इथं कुणाला वाटलं ही एक सभा लागते ते तिथं जातील, मी इथं. आणि मी एक मिनिट, मूळ अध्यक्षांनी सांगितलेलं आहे ही बीड नगरपालिकेची निवडणूक पुन्हा पंडित चव्हाणांवर निर्भर असणारी निवडणूक नाहीये. पक्षाचा कार्यकर्ता असं होत नाही 3 दिवसात असे 52 लोक ताकदीचे उभा करणं इतकं सहज नाहीये. नाही, नगराध्यक्ष म्हणून ज्या उमेदवार आता समोर त्यांचा काही संकल्प वगैरे आहे का? तुम्ही नेमकं काय म्हणून नगराध्यक्ष पदाची जबाबदारी घेताय? बोलतील यथावकाश तुमच्याशी चर्चा करतील. हो, तुम्ही काळजी करू नका संजय. आणि तुम्हाला काही शंका आली संजय की बोलत चला. दादा आपण राष्ट्रवादीकडून वेगळ्या पक्षाकडून तयारी करत होते. ऐनवेळी तुम्हाला निर्णय बदलण्याची वेळ आली कारण ज्या उमेदवार तुमचा निश्चित होता तो टळला आणि यांना ऐनवेळी संधी द्यावी लागली कारण विरोधी जे पक्ष आहेत त्यांच्याकडून इच्छुक होते असं समजतो. हे तुमचं व्यक्तिगत मत आहे. त्यांच्याशी आपण इथनं पाठवलेले 4-5 नावं पाठवली होती पक्षाला 5 नावं पाठवली होती. त्यातला निर्णय पक्षाने करायचा होता. इकडे होते तिकडे होते. तो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अशा प्रकारच्या जे काही बाहेर हे करतो राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. पण ते आम लोकांसाठी होता. आता पत्रकार सुद्धा त्यात गुंतले गेले. मला नाही त्याला जोडूनच आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी इतर कोणत्याच पक्षाकडे मुलाखत किंवा अर्ज केलेला नाही याची खात्री आहे. नाही, आता इथं ज्यावेळेस उमेदवारी दिलेली आहे एका खात्री लायकच व्यक्तीला आपण देऊयात ना. असं कसं करता येईल आपल्याला? आणि दादा या ठिकाणी महायुतीचे आता भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही आपले मित्रपक्ष समोर एकमेकांच्या विरोधात जाणार आहेत. अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादीच्या सोबत येण्याची नेमकी आपली भूमिका आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीमध्ये आपण राहावं. महायुतीमध्ये जर कुठला पक्ष नसेल जो पक्ष आपल्याबरोबर युती करत त्याच्याबरोबर युती आणि युती समाधानकारक आपल्या जागा जी आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या समाधानकारक ती त्याच्याबरोबर राहा. आणि आता समाधानकारक माझे या ठिकाणी झालं म्हणून मी यांच्याबरोबर आहे. मग माजलगावात भाजपसोबत आपली काही चर्चा झाली होती का? भाजपबरोबर बैठक झाली माझी. महायुतीमध्ये आमचे 3 पक्ष होते त्यांच्यात दोघांबरोबर माझी चर्चा झाली. दोघांकडे बी मी याद्या दिल्या. समाधान माझं इथं झालं मी यांच्याबरोबर आलो. जो जे वांछिल तो ते लाभ. जागेमध्ये कमी जास्त झाला आम्हाला. काय राहिलं का? या निवडणुकीमध्ये नेमका मुख्य विरोधक कोण असणार? सुरेश, तुम्ही किती प्रश्न घेऊन आले? मुख्य विरोधक कोण असेल? मुख्य विरोधक या निवडणुकीमध्ये कोण असेल आणि मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे? समोर असलेला मुख्य विरोधक जे कोणी. आता पहिल्यांदा त्यांची आज उमेदवारी निश्चित केलेली आहे. उद्या विड्रॉल नंतर कळ काय कोणाची ताकद. साहेब ज्या पक्षाचे स्टार प्रचार बीडला येणार आहेत कोण येणार? राष्ट्रवादी पक्ष ठरवल ते. आणि तुमच्या मनात जे काय आहे
ते पक्ष आता सांगितल्याशिवाय मला का सांगता यायचं. भैयासाहेब, ज्या शेड्यूल कास्टसाठी जागा सुटली पण तुमच्या मनातल्या शंका दूर होतील बरं. त्या शेड्यूल कास्टसाठी जागा सुटली बीड नगरपालिकेसाठी अध्यक्षपदासाठी. अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर त्या विशिष्ट समाजात काही बदल होईल का? मी तुम्हाला मगा सांगितलं की हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत. की जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत आणि मूळ आपल्या अजूनही बीड शहरात आता 90% ट्रॅफिकचा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून आपण वेशीपर्यंत पहा रस्ता कसा झालेला. बलभीम चौक ते इकडपर्यंत पहा. त्यानंतर सिद्धिविनायक पहा. सिद्धिविनायक कॉलनीला जाणारा रस्ता ते पलीकडून येणारा. शहरातले रस्ते इतके बखाल झालेले, शहरातल्या स्वच्छतेवर फार मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. हे सगळे मुद्दे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन मध्ये येतं हे सगळं हे कामं व्हायला पाहिजे ना. याला जबाबदार आता या प्रश्नाचं उत्तर अजूनही तुम्हाला जर मिळालेलं नसेल उमेदवार म्हणून जे समोर आहे म्हणले मी तेच पाहतोय की तुम्ही अभ्यास करून आले का. भैयासाहेब, आज आपल्यासोबत उमेदवार म्हणून जे लोक आहेत 4-4 नगरसेवक असणारे चेहरे आहेत आणि तरीही शहर बकाल आहे. त्यांनी 4-4, 5-5 वेळा सभागृहात केले. ते आज आपण पुन्हा उमेदवार म्हणून मग नेमकं जे शहर बकाल आहे म्हणतात. असं आहे 2 दिवसापूर्वी आमदारांनी सांगितलं की शहर एवढं घाण आहे की आता कोणाला श्वास घेता येत नसेल. मग नेमकं ह्यांनी केलं का आपल्याबरोबर? ते सदस्य होते, नगराध्यक्ष कधी नव्हते संजय. हा प्रश्न एक मिनिट कदाचित तत्कालीन त्या लोकांनी यांचं ऐकलं न ऐकलं याचा आपण विचार करावा लागेल. पण आज अनिल इथं जे काही बरोबर आहे याच्यामुळं आमचा विश्वास याच्यासाठी वाढलेला आहे की नगरविकास खातंही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि त्याच्यामुळं जिल्ह्याला आपलं शहराला मिळणारा निधी हा अधिकचा असेल, काम अधिक चांगलं होईल आणि हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही म्हटले की हे अनुत्तरित राहणार नाही. आता मागं का झालं नाही आणि आपण मोकळा श्वास घेऊन संजय आत्ता बोलतायत त्यावेळेस का बोललं नाही असं मला म्हणता यायचं नाही संजय. नाही त्यावेळेस या 4 वर्षात तुम्ही भरपूर बोललात संजय, पण त्यावेळेस प्रशासक होता, बॉडी असताना बोलायला पाहिजे होतं ना संजय. पुढचा प्रश्न प्रशासक आपण सत्तेत आहोत, प्रशासकामुळे आपण भरपूर कामात आली. आजही 2 मग पुन्हा तोच प्रश्न की प्रशासक 10 महिने संजय 10 महिने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत तुमचे त्यांनी तुतारीकडे सुद्धा उमेदवारी मागितली होती. काय नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत तुमचे त्यांनी तुतारीकडे उमेदवारी मागितली होती, पण ऐन वेळी तुम्ही तुतारीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पळवलाय अशी चर्चा आहे. नाही ही आपली प्रेस आहे, म्हणजे कार्यक्रमची बैठक नाही ना तिथे प्रेस आहे. आता तुम्ही काही जर बोलायला लागला तुमच्या आपसातल्या चर्चेचं याला अर्थ नाही. खरं नाही अहो असं नव्हतं. मी म्हणलं ना राष्ट्रवादी काँग्रेसची ती स्ट्रॅटेजी होती, ही स्ट्रॅटेजी होती ती. भैया उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नगराध्यक्ष कारभार करणार आहे का त्यांच्या वतीने दुसरा कोणी? या अगोदरचे काय अनुभव आहेत आपले? प्रत्यक्ष नगराध्यक्ष खुर्चीवर बसणार ते. तुम्ही अजितदादा सोबत काही दिवस काळ घालविला का? मी प्रतिप्रश्न पत्रकारांना तुम्हाला ती सवय लागायची काय बोलतील ना ते अशी या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं गेले 30 ते 35 वर्ष ज्या एका कुटुंबानं ह्या शहराला बकाल करण्याचा विडा उचलला होता तो त्यांनी पूर्ण केला. त्यामध्ये अनेकदा बदल करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाच्या अनुषंगानं आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेला संबोधित करण्याकरिता जिल्ह्याचे नेते तथा आमचे मार्गदर्शक माजी आमदार अमरसिंहजी पंडित साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, बीड नगर परिषद निवडणुकीचे
निरीक्षक मुख्य निरीक्षक माजी आमदार संजय भाऊ दौंड, शिवसेनेचे आमच्या युतीमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप, आमदार विजयराजे पंडित साहेब, कल्याण काका आखाडे, फारुखजी पटेल साहेब, कोलंगडे आप्पा, शिवसंग्रामचे कोलंगडे आप्पा, तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलताताई पारवे आणि आपल्या समोर व्यासपीठावर उपस्थित 52चे 52 उमेदवार या निवडणुकीच्या अनुषंगाने ही जी पत्रकार परिषद होत आहे, काही कमी कालावधीमध्ये पक्षामध्ये बंडाळी झाल्यानंतर फक्त 2 दिवसाच्या काळामध्ये पक्षानं 52 ठिकाणी ताकदीचे उमेदवार देण्यात आलेले आहेत पक्षाच्या वतीनं. आणि या शहराचा विकासाचा अनुशेष गेल्या 40 वर्षांचा भरून काढण्यासाठी आमची दलित भगिनी, मागासवर्गीय भगिनी प्रेमलताताई पारवे यांना पक्षानं, अजितदादांना आणि या शहरातील सर्व प्रमुख नेते मंडळींना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरवलेला आहे. या पुढील निवेदनाकरिता किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगानं मी भैयासाहेबांना विनंती करतो की त्यांनी बोला. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या 3-4 दिवसात मंडळी म्हणा अथवा तुम्ही त्याला काय नाव द्यायचं तुम्ही ठरवा, आणि तदनंतरचे बदल पाहता आता 52 उमेदवार, अतिशय ताकदीचे असणारे 52 उमेदवार आणि 53व्या नगराध्यक्ष पदासाठी दलित मित्र मनोहरराव वंजारे यांच्या कन्या पारवेताई प्रेमलताताई पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर 52 जे काही उमेदवार आहेत तेही आपल्या समोर इथं आहेत. आणि हे 52 उमेदवार ताकदीचे उमेदवार आहे, असं नाहीये की आणलाय उभा केलाय अशातला प्रकार नाहीये. अतिशय ताकदीचे उमेदवार आहे. मला वाटतं या समितीला निर्णय घेत असताना फार मोठी कसरत करावी लागेल उद्याच्या 25-26 तारखेला विड्रॉवलच्या वेळेस, कारण